जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो, तुमचं मॅथ बाय अजय सर अमरावती यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहे 15 मार्च 2026मध्ये झालेला अमरावती ग्रामीणचा पेपर. त्यामध्ये आपण गणित आणि बुद्धिमत्तेचं स्पष्टीकरण बघू. तर बघा, त्यामध्ये पहिला क्वेश्चन दिलेला आहे. काय म्हणते, रवी व कुणाल हे काय म्हणते, हॉकी व व्हॉलीबॉल खेळले म्हणते. काय आहे, रवी आहे व काय म्हणते कुणाल आहे. काय खेळते, हॉकी प्लस काय खेळते, व्हॉलीबॉल खेळते म्हणते. ठीक आहे. त्यानंतर काय म्हणते आपल्याला, सचिन व रवी हॉकी आणि बेसबॉल खेळते. सचिन व रवी काय म्हणते, हॉकी प्लस काय म्हणते, बेसबॉल खेळते म्हणते. ठीक आहे. त्यानंतर म्हणते आपल्याला, गौरव व कुणाल हे क्रिकेट व व्हॉलीबॉल खेळते म्हणते. गौरव आहे व कुणाल आहे काय खेळते, क्रिकेट व प्लस काय म्हणते, व्हॉलीबॉल खेळते म्हणते. व्हॉलीबॉल खेळते म्हणते. तर त्यानंतर म्हणते, सचिन, गौरव आणि राजेश. सचिन आहे, गौरव आहे आणि राजेश आहे, तिघ जण आहे. हे काय खेळते म्हणते, फुटबॉल व बेसबॉल खेळते म्हणते. फुटबॉल प्लस काय म्हणते, बेसबॉल बॉल खेळते. तर आता आपल्याला क्वेश्चन काय विचारणार याच्यावर, हॉकी, बेसबॉल आणि फुटबॉल खेळ कोण खेळतात म्हणते. तर बघा, आता आता हे तिघं जण आहे, सचिन, गौरव आणि राजेश. हे तिघे जण काय खेळते, फुटबॉल आणि बेसबॉल तर खेळते, परंतु आपल्याला काय शोधायचं याच्यात नाही. आता एक हा तिघापैकी कोण हॉकी खेळते ते शोधायचं आहे. बघा, आता गौरव हॉकी खेळून आला का, इथं क्रिकेट खेळून आला, तर गौरव येणार काय, नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, राजेश तर याच्यात नाही आहेच नाही, राजेश कॅन्सल झाला. आता राहिला काय, सचिन. तर सचिन बघायचं, सचिन हॉकी खेळून आला काय, खेळून आला, तर म्हणजे उत्तर काय राहणार आपलं त्याचं, सचिन राहणार. काय राहणार, सचिन. म्हणजे तिन्ही खेळ खेळणारा कोण आहे, सचिन आहे. फुटबॉल, बेसबॉल आणि हॉकी खेळणारा कोण आहे, सचिन आहे उत्तर. त्यानंतरचा क्वेश्चन काय म्हणते याच्यातच, यापैकी कोण बेसबॉल आणि फुटबॉल खेळते म्हणते. बेसबॉल आणि फुटबॉल खेळणारा. तर बघा, आता बेसबॉल आणि फुटबॉल खेळत नाही म्हणते तिघा जणांपैकी. आता 4 ऑप्शन दिलेले आपल्याला, त्याच्यात विचारला काय, फुटबॉल आणि बेसबॉल खेळणारा नाही पाहिजे म्हणते तिला. बघा, आता फुटबॉल आणि बेसबॉल खेळणारे कोण कोण आहे, किती आहे, राजेश आहे, गौरव आणि सचिन आहे. तर आता ऑप्शनमध्ये पाहायचं, ह्या तिघापैकी जो जो कोणी दुसरा असेल त्यांना काय करायचं, मग ते आपलं ऑप्शन राहणार, उत्तर राहणार. बघा, आता सचिन आहे मग सचिन फुटबॉल आणि बेसबॉल खेळते, गौरव फुटबॉल आणि बेसबॉल खेळते, राजेशही खेळते. ऑप्शनमध्ये काय वेगळं आहे, कुणाल आहे, तर मग काय आहे त्याच्यात, कुणाल महाराज. कोण नाही खेळत, फुटबॉल आणि बेसबॉल, कुणाल नाही खेळत. उत्तर काय त्याचं, मग कुणाल आहे. बघा, त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते, वीर, सुजित, अभिजित, राहुल, प्रमोद, कुणाल हे व्यक्ती म्हणते एका वर्तुळाकार टेबलाभोवती बसलेले आहे म्हणते. सर्वांचे चेहरे टेबलाच्या मध्यभागाकडे आहे म्हणते. आता आपल्याला त्याच्यावरून काढायचे आहे. तर बघा, आता सगळे काय म्हणते मध्यभागाकडे बसलेले आहे. किती जण आहे ते, 6 जण आहे. किती जण आहे, तर 6. तर 6 लाईन 6 जणाच्या असे जागा करून घ्यायचा. ठीक आहे. आता किती बसणार, 1 2 3 4 5 6. ठीक आहे. असे दोन आकृत्या काढायच्या अशा. ठीक आहे. मध्यभागाकडे आहे म्हणून काय करायचं, बाण मध्यभागाकडे द्यायचा. ठीक आहे. आता पाहायचा काय विचारलं आपल्याला त्याच्यातनी. पहिलं म्हणते, वीर व सुजित एकमेकाच्या विरुद्ध आहे म्हणते. वीर व सुजित एकमेकाच्या विरुद्ध म्हणजे वीर इथं असेल तर सुजित इथं असेल, असं काय. हा वीर, हा सुजित एकमेकाच्या विरुद्ध आहे म्हणते. ठीक आहे. बसवलं विरुद्ध आपण इकडं. त्यानंतर म्हणते, वीरच्या निकटतम डाव्या बाजूला अभिजित आहे म्हणते. वीर आहे इथं, वीरच्या निकटतम डाव्या बाजूला, हे काय, वीरची काय झाला आहे, समोर पाहुणाला ना असा, तर त्याची डावी बाजू काय राहणार, इकडली राहणार. हे त्याची डावी बाजू, हे कोण आहे म्हणते, अभिजित आहे म्हणते. ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हणाल याच्यातनी, राहुल व कुणाल एकमेकाच्या विरुद्ध बाजूला बसलेले आहे म्हणते. ठीक आहे. राहुल व कुणाल आता एकमेकाच्या विरुद्ध बाजूला बसलेला. आता इथं पहा, आता इथं तशीच आकृती काढून घ्यायची. वीर, आता हा सुजित आणि आता
हा अभिजित बसला. आता राहुल व कुणाल, आता राहुलला आपण इथं बसू, कुणालला इथं बसू, एकमेकाच्या विरुद्धच आहे ना म्हणते ना. तर आता इकडं वेगळं बसू उलटं जर असं. ठीक आहे, राहुल व कुणाल एकमेकाच्या विरुद्ध दिशेने. नंतर काय म्हणते आपल्याला, राहुलच्या निकटतम उजव्या बाजूला प्रमोद आहे म्हणते. आता राहुलच्या निकटतम उजव्या बाजूला प्रमोद दिसून आला का इथं, राहुलची उजवी बाजू इथे तसंच बनवलं बसवलं का आपण ना, इथं वेगळं पाहिजे तर असं, इथं कुणाल, इथं राहुल. ठीक आहे, तर बघा राहुलच्या निकटतम उजव्या बाजूला काय आहे म्हणते, प्रमोद आहे म्हणते. राहुलच्या निकटतम उजव्या बाजूला किती, मग कुठं बसणार आहे प्रमोद, इथं. इकडे राहुलच्या निकटतम उजव्या बाजूला प्रमोद बसणार का नाही, कारण की इथं का कोण बसलेला आहे, अभिजित बसलेला आहे. तर उत्तर काय मग त्याचं, हे आपली अशी आकृती तयार होणार आहे तिथं. तर बघा आता त्याच्यात क्वेश्चन काय दिलेले आहे, काय म्हणते, कुणाल आणि वीर याच्यामध्ये कोण बसले आहे म्हणते. कुणाल आणि वीर, कुणाल आणि वीर याच्यामध्ये कोण बसलेला आहे, अभिजित बसलेला आहे. कोण बसलेला आहे, अभिजित. म्हणजे आपलं उत्तर काय आहे तिथं, अभिजित आहे. ठीक आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते, दोष शोधणारी एक मशीन म्हणते सर्व क्रिकेट बॅट्सपैकी म्हणते 0.085% बॅट्स नाकारते म्हणते. ठीक आहे, एका विशिष्ट दिवशी म्हणते त्या मशीनने 17 बॅट्स नाकारल्या म्हणते. तर त्या दिवशी एकूण किती बॅट्स तपासण्यात आल्या होत्या म्हणते. बघा आता काय म्हणते, किती नाकारून आली ते बॅट किती नाकारून आली, 0.085% नाकारून आले म्हणते. पण तिनं बॅट किती नाकारल्या म्हणते, 17 बॅट. किती नाकारल्या, 17. तर आता 0.085%ची व्हॅल्यू किती आहे, 17. तर आपल्याला काढायची आहे 100%ची व्हॅल्यू. मग काय करायचं, हे 17ला काय करायचं, 0.085 काय करायचं, भाग करायचं, आणि गुन्हेला काय, 100. बघा आता किती शून्य आहे, किती पॉईंट नंतर किती शून्य घर आहे, 1 2 3. तर काय करायचं, तेवढेच पॉईंट वरतं शून्य लावून घ्यायचे 3. ठीक आहे, आता द्यायचं 17 1 17, 17 5 85, 5 1 5, 5 2 10. म्हणजे आपलं उत्तर किती आलं तिथं, 20,000. किती बॅट्स होत्या तिथं, 20,000 बॅट्स होत्या. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, एका पिशवीत म्हणते 1 रुपया 2 रुपये आणि 5 रुपये एकूण 35 नाणी आहे म्हणते. ठीक आहे, काय म्हणते, 1 रुपयाची नाणी आहे, त्याच्यानंतर 2 रुपयाची, नंतर 5 रुपयाची, एकूण किती नाणी आहे म्हणते, 35 नाणी आहे म्हणते. ठीक आहे, एकूण नाणी आहे 35. त्यानंतर काय म्हणते, त्याची एकूण किंमत म्हणते 75 रुपये आहे म्हणते. याची जेवढी आपण नाणी मोजू त्याची एकूण किंमत किती आहे, 75 रुपये आहे. ठीक आहे, त्यानंतर काय विचारलं आहे, जर 1 रुपयाची 10 नाणी असतील म्हणते. 1 रुपयाची किती नाणी आहे, 10 रुपये. तर मग इथं 10 गुणाचं, म्हणजे 10 नाणी आहे म्हणते. तर काय करायचं, इथं 10 नाणी कॅन्सल केली ना, तर 10 याच्यातून मायनस करायचे. किती उरून आले इथं, 10 मायनस केलं तिथं 35मधून 10 गेले तर किती उरून आले, 25 नाणी उरून आली. आणि याच्यातून 75मधून 10 मायनस केले तर किती उरून आले, 65 रुपये उरून आले. किती उरून आले, 65 रुपये उरून आले. आता विचारलं काय आपल्याला तिथं, की 1 रुपयाची नाणी, तर 5 रुपयाची नाणी किती आहे म्हणते आपल्याला विचारलं. तर बघा आता कसं काढायचं, आता उरल्या कोणकोणत्या आपल्याला, 2 रुपये आणि 5 रुपये. 2 रुपयाची उरली आणि 5 रुपयाची उरली. एकूण नाणी किती आहे आपल्याजवळ, 25 आहे. एकूण नाणी किती आहे, 25 आहे. आणि रुपये किती आहे आपल्याजवळ, 65 आहे. तर कसं सॉल्व करायचं, बघा आता आपण काय करायचं, याच्यातनी एक्स मानाचे काय करायचा, आता बा एक्स नाणी खर्च केली, राहिले काय 20 - एक्स. बघा आता 5 रुपयाची आपण एक्स नाणी पकडल्या, काय म्हणायचा, 5 रुपयाची आपल्याजवळ एक्स नाणी पकडल्या. मग आपल्याजवळ 2 रुपयाची किती नाणी असा, 20. किती नाणी होते आपल्याजवळ, एकूण 25 नाणी. तर मग काय, 25 - एक्स असा. ठीक आहे, हे कायच्या बरोबर आहे, किती रुपयाच्या बरोबर आहे, हे बरोबर आहे 65 रुपयाच्या बरोबर आहे. ठीक आहे, तर आता गुणाकार करायचा. बघा 2 इकडे गुणाकार केला तर किती येते, 25 दुने 50. ठीक आहे, आणि इथं काय 2x प्लस आहे, तर प्लसचं चिन्ह आहे, कारण की आपण प्लस करून आले तिकडे 5x. हे बरोबर किती आहे, 65 रुपयाच्या बरोबर. ठीक आहे, आता बघा 2x मधून 3x, 5x मधून 2x मायनस गेले तर किती उरले, 3x उरले. ठीक आहे, आणि इथं काय 50 आहे, मायनस आहे, तर मायनस इकडे गेल्यावर काय होणार, 65मध्ये इकडे आहे प्लसचे 50 आहे, इकडे गेल्यावर काय होणार, मग ते मायनसचे 50 होणार. 3x 65 - 50, तर किती उरून आले तिथं, 3x बरोबर किती उरून आले, 15 उरून आले. तर आता भाग देऊन द्यायचा, 3 × 3 3 × 5 15. म्हणजे आपल्याजवळ एक्सची व्हॅल्यू किती आलेली आहे,
आपण किती वापरले तिथे? एकच्या जागी 5. 5 नाणी वापरली. किती वापरली? 5. तर उत्तर काय मग तिथं? आपल्याला तेच विचारले 5 रुपयाचे किती नाणी वापरले म्हणते आपण. तर किती वापरले? 5. उत्तर किती आहे मग आपली तिथं? 5 आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते? आता संख्या दिलेल्या आहे आपल्याला आणि ते काय म्हणते? 9 पूर्णपणे भाग जाण्यासाठी ॲट द रेटच्या जागी कोणते मूल्य वापरले पाहिजे म्हणते. बघा संख्या काय दिलेली आहे? 45. त्याच्यानंतर ॲट द रेट 45 ॲट द रेट 7 3 3 आणि 6 ही संख्या दिलेली आहे. भाग कोण गेला पाहिजे म्हणते? 9 भाग गेला पाहिजे म्हणते पूर्ण संख्येला. तर आपण ॲट द रेटच्या जागी आपण अशी कोणती संख्या ठेवली पाहिजे म्हणते. तर बघा काय करायचं? 9चा नियम काय म्हणते? सर्व संख्यांची बेरीज काय म्हणते? 9 भाग गेली पाहिजे म्हणते. बघा कशा वेळेस काय करायचं? 9 बनवत राहायचे. असं याच्यातनी काय बनवायचे? 9 बनवायचे. पहा 5 आणि 4 9 कॅन्सल झाले. 3 आणि 6 9 कॅन्सल झाले. उरले किती? 10. आता 10मध्ये आपण असं कोणती संख्या मिसळू म्हणजे मिळवू, तर कोणती संख्या मिळवू म्हणजे तिथं आपण ॲट द रेटच्या जागी कोणती संख्या मिळवू म्हणजे ते 9 भाग गेले पाहिजे. तर बघा आता इथं 2 ठेवली, 3 ठेवली, 4 ठेवली, भाग नाही जाणार. म्हणजे इथं किती ठेवावं लागेल आपल्याला? 8 ठेवावं लागेल. किती ठेवावं लागेल? 8. म्हणजे किती? 10 8 किती होते? 18. 18ला 9 भाग जाते काय? जाते. म्हणजे आपलं तिथं उत्तर किती आहे? तिथं ॲट द रेटच्या जागी किती ठेवावं लागेल? मग आपल्याला 8 ठेवावं लागेल. ठीक आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते? एक नळ टाकी 10 मिनिटात भरतो म्हणते. ठीक आहे. किती मिनिटात? एक नळ टाकी म्हणते 10 मिनिटात भरतो म्हणते. ठीक आहे. नंतर दुसरा नळ म्हणते 15 मिनिटात रिकामी करतो म्हणते. दुसरा नळ आहे म्हणते तो काय म्हणते? 15 मिनिटात रिकामी करतो म्हणते. तर दोन्ही नळ एकत्र चालू केले तर टाकी किती वेळात भरेल म्हणते आपल्याला विचारलं. मग अशा वेळेस काय करायचं? दोघांचा काय करायचा? गुणाकार. 10 गुणिला 15. बघा आता इथ्यात मायनस आहे तर मग काय करायचं? मायनस करून घ्यायचं. म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस कर. बघा 15तून 10 गेले किती उरले? 5. भाग देऊन द्यायचा. आपलं काम येऊन निघून जाते. किती दिवसात होते? 5 एक 5, 5 ते 15, 10 त्रिक 30. किती वेळ लागला मग आपल्याला? 30 मिनिट लागले. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते? 150 मीटर लांब असणारी रेल्वे 54 किलोमीटर प्रति तास वेगाने धावते तर एक खांब पार करण्यास किती वेळ लागेल म्हणते. तर बघा आता किती मीटर लांब आहे म्हणते? 150 मीटर लांब आहे. ठीक आहे. 150 मीटर लांब आहे. ठीक आहे. रेल्वेची स्पीड किती आहे त्याच्यातनी? 54 किलोमीटर आहे. किती आहे? 54 किलोमीटर आहे. बघा आता हे मीटर आहे, 150 मीटर आहे आणि हे 54 किलोमीटर आहे. अशानं होईल का? नाही तर काय करायला लागेल आपल्याला? 54 किलोमीटरला आपल्याला मीटरमध्ये कन्वर्ट करायला लागेल. तर मग काय करायला लागेल? 5/18 काय करायला लागेल? गुणा लागेल. ठीक आहे. हे 18 काय जाते? वरतं गेल्यावर इकडे गुणाकारमध्ये जाते. इथून काय खाली कॅन्सल होते. ठीक आहे. आता भाग द्यायचा. 18 एक 18, 18 त्रिक 54, 3 एक 3, 3 5 15, 5 5 कॅन्सल. उरले किती मग आपल्याजवळ? 10 सेकंद. उत्तर आहे आपलं. म्हणजे किती वेळ लागणार मग तिला? 10 सेकंद. बघा त्यानंतर म्हणते, त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय आहे? एने एक वाहन म्हणते 2 लाख रुपयाला विकत घेतले व त्याचा वार्षिक घसारा म्हणते 12% असेल तर त्या वाहनाची 2 वर्षानंतरची किंमत किती? वार्षिक घसारा किती आहे म्हणते? बघा आता 100 रुपये आहे. वार्षिक घसारा किती आहे? 12% आहे. म्हणजे किती होऊन राहिला तो? 88 होऊन राहिला. किती होऊन राहिला? 88 होऊन राहिला. असं किती वेळा होऊन राहिलं म्हणते? 2 वेळा. ठीक आहे. 2 वर्षासाठी आहे ना. 1 वर्ष हे 2 वर्षासाठी. डबल 100तून 12 गेले तर किती होऊन आले? 88. ठीक आहे. असे 2 वेळा होऊन आले म्हणते. बघा आता आपल्याजवळ किती रुपये आहे म्हणते? 2 लाख रुपये आहे. ठीक आहे. तर घसरून आले म्हणजे 100वरून 88 होऊन आले. 2 वर्षासाठी होऊन आले. 100वरून 88 होऊन आले. ठीक आहे. 2 वर्षासाठी होऊन आले. तर आपल्याला याची व्हॅल्यू काढायची आहे. बघा आता किती आहे? 4 शून्य 4 शून्य काय होणार? तर कॅन्सल होऊन. आता याचा गुणाकार करायचा. बघा आता 2 गुणिले 88 केलं तर किती येते? 176 येऊन आले. किती होऊन आले? 176. इथं शून्य आहे तर इथं शून्य लावून घ्यायचा. गुन्हेला काय? 88 आहे. ठीक आहे. आता एक शून्य हा साईडला ठेवून द्यायचा. याचा काय करायचा? गुणाकार करून घ्यायचा एवढा संख्येचा. बघा 8 काम 48. उरले किती? 4. 8 7 56 आणि 4 60. उरले किती? इथं 6. ठीक आहे. 8 1 8 8 आणि 6 किती होते? 14. ठीक आहे.
आता इथं काय लावायचं, एक शून्य लावायचं. आता बघा इथे काय ना, आपण 8नंच गुणून राहिलो, तर ही संख्या जशी तशी इथं लिहून घ्यायची. 8 0 4 1. आता याचे काय करायचं, ॲडिशन करायचे. बघा 8 8 4 4 आणि 1 5 आणि 1 आणि 1 शून्य होता, तर 1 शून्य लावून घ्यायचं. इथं किती आलं उत्तर मग आपलं इथं, किती आलं, 1,54,880. हे आपलं तिथं उत्तर आहे. घसारा होऊन किती होऊन राहिले मग रक्कम, ते 1,54,880. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते, जर 30 संख्यांची सरासरी 90 असेल. काय आहे, 30 संख्यांची सरासरी, 30 संख्या आहे त्याची सरासरी किती आहे, 90 आहे म्हणते. ठीक आहे. त्यानंतर म्हणते 15 संख्यांची सरासरी 85 असेल. 15 संख्यांची सरासरी किती आहे म्हणते, 85 असेल. त्यानंतर 16 संख्यांची सरासरी 95 असेल. 16 संख्यांची सरासरी 95 असेल. तर 15वी संख्या वगळून उर्वरित संख्यांची सरासरी किती असेल हे आपल्याला काढायचं आहे. म्हणजे 15वी संख्या काढून जेवढ्या आपल्याजवळ संख्या उरते त्याची आपल्याला सरासरी काढायची. बघा आता पहिले काय करायचं, अशा वेळेस पहिले 15वी संख्या काढायची. तर कशी काढायची, आता बघा इथं सर्वांची सरासरी काय मानायची, कॉमन 90 मानायची. ठीक आहे, 90 आपण सर्वांची सरासरी कॉमन मानली. तर बघा आता इथं किती 85 आहे, किती जास्त आहे 5 न, सॉरी 85 आहे ना, किती 90 मानली आपण सर्वांची सरासरी, किती मानलेली आहे 90 मानलेली आहे. ठीक आहे, हे कितीनं कमी आहे, 5 न कमी आहे. ठीक आहे, आता हे 95 आहे, कितीनं जास्त आहे, 5 न जास्त आहे. त्याचा काय करायचं, गुणाकार करून घ्यायचं. 15 5 75 मायनसचे 16 5 80 प्लसचे 80. म्हणजे आपल्याला इथं किती वाढून राहिले याच्यातनी, 5 वाढून राहिले फक्त. किती वाढून आले, 5 वाढून आले. हे 5 काय करायचं याच्यातनी सरासरीमध्ये प्लस 5 करून घ्यायचे. तर किती आले, 95 आले. हे काय आलं आपल्याजवळ, 15वा व्यक्ती आला. काय आला, हा 15वा व्यक्तीचे वय आहे. 15वा व्यक्तीचे वय आहे. ठीक आहे, तर बघा आता आपल्याजवळ एकूण सरासरी किती, सरासरी 30 जणांचे सरासरी वय किती होते, म्हणजे एकूण जणांचे सरासरी 90 होते. त्यांची जर आपण वय काढलं तर किती आहे ना, 30 गुणिले 90 करायचे. किती येते, 30 गुणिले 90 केले तर 2700 येते. किती येते, 2700. आणि ह्याचा आता 15 व्यक्ती याच्यातून मायनस करायला सांगितलं, तर मायनस करून घ्यायचा 15 व्यक्ती. तर किती होऊन आले, 2605 येऊन आले. किती होऊन आले, 2605. आता बघा एक व्यक्ती मायनस केला, 30 व्यक्ती होते ना, एक व्यक्ती मायनस केला तर व्यक्ती किती उरले मग आपल्याजवळ, किती लोक उरले, एक मायनस केल्यावर 29 उरले. ठीक आहे, आता बस आता 29 ना एवढे लोक आहेत त्याची आपल्याला सरासरी विचारली. तर मग काय करायचं, 29 ना याले 2605 भाग देऊन द्यायचं, म्हणजे आपलं उत्तर येऊन जाते. तर बघा आता भाग द्यायचा. 29 8 किती होते, 29 8 होते 232, भाग देऊन घ्यायचा. 8 9 72 उरले किती 3, 8 2 16, 16 आणि 3 किती होते, 8 न भाग द्यायचा किती होते, 8 9 72 उरली 7, 8 2 16, 16 आणि 7 किती झाले 23. ठीक आहे, 232 आले. इथं 232 आला, त्याच्यातून मायनस केलं तर किती येते, इथं 28 आणि इथं 5. आता डबल, आता किती भाग जाणार, 9 भाग जाणार. ठीक आहे, 9 भाग द्यायचा, डबल 9 भाग द्या. 9 9 9 81 उरले किती 8, 9 2 18, 18 आणि 8 किती झाले 26, म्हणजे 200 किती झाले 61. मायनस केलं तर किती आले 4, हे 2 24 आले. ठीक आहे, इथं पॉईंट लिहायचा. आता किती डबल 8 भाग जाते, 240 येऊन आले. इथं पॉईंट लावला, इथं एक शून्य वाढून द्यायचा. डबल 8 भाग जाते, किती होऊन आले, 8 जाऊन गुणलं तर डबल 232 येऊन आले. किती होऊन आले 232. 8 हातचा आला 1, किती होऊन आला 8 उरून आले. किती उरून आले 8, म्हणजे इथे एक शून्य वाढून द्यायचा डबल. तर किती येते 29 गुणिले किती होते 3 केले तर किती होऊन आले. आता डबल आपण 3 जर गुणलं तर 9 त्रिक 27 उरले किती 2 9 9 2 सॉरी 3 9 27 उरले 2 3 2 7 2 8, म्हणजे आपल्याला 87च्या आसपास, म्हणजे 2च्या आसपास इथे येऊन आलं. असं 2चा भाग आणखी जाणार तिथं. तर म्हणजे आपल्या ॲप्रॉक्स व्हॅल्यू किती होऊन आली त्याच्या क्वेश्चनची 89.83च्या जवळपास येऊन आले. सरासरी किती होऊन आली त्याचं 89.83च्या. हे आपलं तिथं उत्तर. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते, एका वस्तूवर म्हणते 40% सवलत देऊन देखील एक दुकानदार म्हणते 20% नफा मिळवते असेल तर 2400 रुपये विक्री किंमत असलेल्या वस्तूची मूळ किंमत किती आहे म्हणते. तर बघा आता काय म्हणते, एक वस्तू होती समजा, आता एक वस्तू 100 रुपयाची होती, त्याच्यावर काय म्हणते 40% सूट दिली म्हणते. ठीक आहे,
तरी म्हणते त्या वस्तूवर म्हणते 100 रुपयाची वस्तू होती, त्याला तरी काय म्हणते 20% नफा झाला म्हणते. ठीक आहे, 20% नफा झाला म्हणजे हे काय असणार, त्याची विक्री किंमत असं, आणि हे काय असणार, त्याची खरेदी किंमत असं. बघा 100मधून 40 गेले तर किती उरले, 60 उरले. ठीक आहे, 100 + 20 किती झाले, 120 झाले. आता याचा रेशो घेऊन घ्यायचा, 60 × 60, 60 × 120 किती आला, 1:2 आला. आपल्याला विचारायला विक्री किंमत किती सांगितली आहे तिथं, 2400 रुपये आहे म्हणते. विक्री किंमत किती आहे, 2400 आहे म्हणते. किती गुणा आहे याचा, 1200 गुणा आहे. ठीक आहे, तर मग आता त्याची खरेदी किंमत किती गुणा राहणार, मग 1200 गुणा राहणार. किती येणार मग, 1 × 1200 केलं तर 1200. त्याची खरेदी किंमत किती असेल मग, 1200 रुपये. बघ त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते, ए आणि बी आणि सी एची काय आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे. ए आणि बी किती आहे म्हणते, 7-9 आहे म्हणते. ठीक आहे, त्याच्यानंतर बी आणि सी किती आहे म्हणते, 3-5 आहे म्हणते. ठीक आहे, असं खाली लिहून घ्यायचं, एका खाली एक. आता जिथं आपल्याला जागा रिकामी दिसली त्याच्यासमोर ज्याचीच संख्या लिहून घ्यायची. आता 9 आहे तिथं 9 लिहून घ्यायची, इथं 3 आहे तर 3 लिहून घ्यायचे. ठीक आहे, आता विचारलं का आपल्याला तिघा ए बी सीचं काय म्हणते अनुपात विचारलेला आपल्याला, रेशो विचारला. तर काय करायचं, आता भाग देऊन द्यायचं. बघा 3 × 3, 3 × 3, 3×3 = 9. ठीक आहे, 7 × 7 = 7. ठीक आहे, 3 × 3. ठीक आहे, 3×5 = 15. म्हणजे आपल्याजवळ ABCDचा रेशो किती आला, 7-9-15. किती आला ABCDचा रेशो, 7-9-15. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते, जर एखाद्या वर्तुळाची त्रिज्या 60% वाढवली तर त्याची परिघ किती टक्क्याने वाढेल म्हणते. काय म्हणते, आता परिघ किती राहते, 2πr राहते. काय राहते, हा राहते परिघ. वर्तुळाचा परिघ काय राहते, 2πr. बघा आता त्रिज्या जर आपण 60%ने वाढवून राहिलो, किती वाढणार, 60%ने त्रिज्या r आहे ना, तर त्रिज्या जर 60%ने वाढवतो, परिघ किती वाढणार, फक्त 60%नेच वाढणार. उत्तर किती आहे आपलं मग तिथं, 60%ने. जर आपल्याला विचारलं असतं वर्तुळाची त्रिज्या जर आपण काय म्हणते 60%ने वाढवली, हां वर्तुळाची त्रिज्या 60%ने वाढवली, जर आपल्याला विचार वर्तुळाचं क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल, तर मग काय ना, तशा वेळेस काय ॲन्सर काय असतं आपलं, 60 + 60 + 60 × 60 हे आपलं ॲन्सर असते. म्हणजे किती वाढली असते आपली वर्तुळाचे क्षेत्रफळ, 120 + किती 6-6-36, म्हणजे आपलं एकूण क्षेत्रफळ किती वाढलं असतं, 156%. ठीक आहे, परंतु परिधी म्हटलं तर किती वाढलं असं आपल्या तिथं, 60%च वाढलं असं. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय दिलेला आहे, जर एका कारला म्हणते 75 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी नेहमीच्या वेगापेक्षा म्हणते 10 किलोमीटर प्रति तास वेग वाढवला तर 15 मिनिट वेळ कमी लागतो म्हणते. तर या वाढलेल्या वेगात 420 किलोमीटर अंतर पार करण्यास किती वेळ लागेल म्हणते. तर आपल्याला विचारलं, बघा आता काय 75 किलोमीटरनं जात होती ते एक्सनं. ठीक आहे, तेव्हा जेव्हा ते 75 किलोमीटर x + 10 गेले म्हणते, तर किती वेळ लागला म्हणते तिला, 15 मिनिट कमी लागले म्हणते. 15 मिनिटाला काय करायचं, घंट्यामध्ये कन्वर्ट करून घ्यायचं, भाग द्यायचा. 15 × 15, 15×4 किती होते, 60. 104 घंटे लागले म्हणते. ठीक आहे, आता इथे एकच्या जागी अशी व्हॅल्यू ठेवायची की तिथे 104 आलं पाहिजे. आता पाहायचं, बघा आपण एकच्या जागी काय ठेवू, लवकर भाग गेला म्हणजे एकच्या जागी काय ठेवू आपण, इथं 50 ठेवू. ठीक आहे, 50 ठेवले, आता 75 जागी 50 ठेवले. ठीक आहे, मायनस इथं 50 + 10 किती झाली, इथं 60 झाले. ठीक आहे, 104 आलं पाहिजे, ते पाहायचं. बघा आता इथं भाग द्यायचा, 25 × 2 = 50, 25 × 3 = 75, 15×4 = 60, 15×5 = 75. ठीक आहे, इथं किती आलं, 3/2 आलं, मायनस 5/4 आला. आता इथं आता इथं आपल्याला 1/4 आलं पाहिजे, इथे काय पाहून घ्यायचं. बघा इथे 4 आहे, तर इथे काय करायचं, 4 बनवण्यासाठी आपण 2 गुणाचं, इथं 2 गुणलं तर वरतं 2 गुणाचं. किती आलं, 3×2 = 6, 2×2 = 4, 5×1 = 5, 5/4 येऊन आलं का 104 बरोबर. बघा आता 6मधून, आता खाली तर 4च आहे, 4 कॉमन घ्यायचे, तर का 6मधून 5 गेले तर किती आलं, 1, म्हणजे इथं बरोबर येऊन राहिलं. म्हणजे आपली तिथं व्हॅल्यू किती असणार, 50 असणार. एकच्या जागी काय असणार तिथं, 50 असणार. ठीक आहे, एकच्या जागी असणार 50, परंतु आपल्याला काय म्हणते 420 किलोमीटर अंतर जायला किती वेळ लागेल म्हणते. ते बी काय म्हणते वाढलेल्या स्पीडनं. बघा 50 होतं, आपली वाढून स्पीड किती झाली, 50 + 10, 50 + 10 झाली ना, तर वाढून स्पीड झाली 50 + 10, म्हणजे किती झाली, एकूण आपली स्पीड 60 झाली. किती झाली, 60. आणि ते आता आपल्याला
20 किलोमीटर अंतर झाले किती वेळ लागणार म्हणते तेच काढायचं. बघा आता 60ने इथं काय करायचं, भाग देऊन जातो. बघा 0 0 कॅन्सल, 6 1 6, 6 7 42, म्हणजे आपल्याला तिथे किती तास लागणार आहे, 7 घंटे लागणार आहे. 720 किलोमीटर झाले किती वेळ लागणार, 7 घंटे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते, दोन संख्याचा गुणाकार म्हणते 120 आहे. दोन संख्यांचा गुणाकार 120 आहे, त्याच संख्येच्या वर्गांची बेरीज म्हणते 289 आहे. तर त्या दोन संख्यांच्या अंकांची बेरीज विचारली. बघा आता आता दोन संख्या मानाचा x इंटू वाय किती आहे म्हणते, 120 आहे म्हणते. दोन संख्याचा गुणाकार 120 आहे म्हणते, त्याच संख्याच्या म्हणजे वर्गांची बेरीज प्लस वाय स्क्वेअर बरोबर किती आहे म्हणते, 289 आहे म्हणते. तर आपल्याला विचारला का त्या संख्यांची बेरीज म्हणजे एक्स प्लस वाय विचारला आपल्याला. ठीक आहे, एक्स प्लस वाय म्हणजे किती हे आपल्याला विचारलं. तर बघा अशा वेळेस काय करायचं, आता एक तर व्हॅल्यू पुटिंग करून पाहू आपण. ठीक आहे, आता 120 काय होते, 15 8 काय होते, 20 होते. ठीक आहे, 120 काय होते, 15 8 20. आता 8 आणि 15 ठेवून पाहू बरं इथं व्हॅल्यू पुटिंग झाली तर आपलं उत्तर येऊन जाणार. ठीक आहे, एकच्या जागी ठेवू आपण 15. 15चा स्क्वेअर किती होते, 225. ठीक आहे, 8चा स्क्वेअर किती ते 64. हे येऊन आले का 289च्या बरोबर येऊन आले का, पाहाच आता 225 आणि 64 किती झाले, 289. ठीक आहे, येऊन आला 289च्या बरोबर आला. म्हणजे आपली एक्सची व्हॅल्यू किती असेल 15, वायची व्हॅल्यू किती असेल 8. तर आपल्याला विचारलं का त्याची बेरीज, एक्स प्लस वायची बेरीज विचारली. तर बघा 15 प्लस 8 किती झाले, मग तिथं 23 झाले. ठीक आहे, उत्तर किती असणार मग आपली त्याची बेरीज 23 असणार. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते, 45 स्क्वेअर मायनस 35 स्क्वेअर याचे मूल्य काढल्यावर येणाऱ्या संख्येच्या दशक स्थानी कोणता अंक येईल हे आपल्याला विचारलं. बघा काय दिलेलं आहे तिथं, 45चा स्क्वेअर मायनस 35चा स्क्वेअर याच्या दशक स्थानी येणारा अंक कोणता आहे, म्हणजे दशक स्थानी येणारा अंक काढायचा. बघा हे काय दिसून आलं आपल्याला, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. काय आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर काय लिहित असतो आपण, ए प्लस बी इंटू काय लिहितो, ए मायनस बी. ठीक आहे, हे लिहित असतो. बघा आता आता इथं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आहे, मग काय करायचं, पहिले ए प्लस बी करायचं. 45 प्लस 35 किती झाले, 80 गुणेला. आता ए मायनस बी करा, 45मधून 35 गेले किती उरले, 10 उरले. म्हणजे आपलं तिथं व्हॅल्यू किती आलेली आहे, 800 आलेलं आहे. आता विचारलं का आपल्या दशक स्थानी अंक कोणता आहे, मग तिथं पाहायचं आता दशक स्थानी कोणता अंक आहे. हा झाला आता 800 आहे ना इथं, आता हे झालं एकक स्थान, हा झाला दशक स्थान. विचारला का मग दशक स्थानी अंक कोणता दिसून आला आपल्या इथे, दशक स्थानी अंक 0 दिसून आला. उत्तर काय मग आपलं तिथं 0 आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे, काय आहे, आता आपल्याला तिथं अंडररूटमध्ये काय दिलेलं, 961 दिलेलं आहे. ते बरोबर किती आहे म्हणते, 31च्या बरोबर आहे म्हणते. किती बरोबर आहे म्हणते, 31च्या बरोबर आहे. आपल्याला व्हॅल्यू काय विचारली तिथं, अंडररूटमध्ये काय विचारलं, 9/61 म्हणजे 9.61 मायनस काय दिलेलं आहे अंडररूटमध्ये आणखी 0.0961. त्याच्यानंतर काय दिलेलं, मायनस डबल अंडररूटमध्ये आणखी काय दिलेलं, 96 100 गुन्हेला काय दिलेलं आणखी इथं आणखी व्हॅल्यू दिलेलं आहे तिथं 0.000961. हे आपल्याला इथं व्हॅल्यू दिलेली आहे. याचा आपल्याला किती व्हॅल्यू काढायची आहे. बघा आता कसं सॉल्व करायचं आहे. आता 961ची व्हॅल्यू म्हणजे आपल्याला तिथं 31 दिलेलं आहे, म्हणजे काय 31चा स्क्वेअर आहे म्हणते हा डायरेक्ट. तर बघा आता इथं तेच करायचं. बघा आता पॉईंटचा खेळ आहे तिथं पूर्ण, किती पॉईंटचा. बघा आता इथून पॉईंट काढला तर किती संख्या इथं 1 2, तर तेवढं काय खाली लावून द्यायचं, 0 लावून द्यायचं 1 2. आता इथं किती संख्या आहे, किती पॉईंट आहे, पॉईंट नंतर किती करा 1 2 3 4, तर तेवढं खाली काय लावायचं, 0 लावून घ्यायचे 1 2 3 4. ठीक आहे, आता इथं 0 आहे का नाही, ठीक आहे. इथं किती 0 आहे, एक पॉईंट नंतर किती करा 1 2 3 4 5 6, तर तेवढं खाली काय लावायचे, 0 लावून द्यायचे 1 2 3 4 5 6. ठीक आहे, लावले. आता अंडररूटमध्ये दिलेल्या त्याची व्हॅल्यू काढून घ्यायची. बघा आता 961 कायचा स्क्वेअर येते 31चा, तर ते 31 लिहून घ्यायचे. 100चा स्क्वेअर काय येते 10 येते. ठीक, मायनस 961 कायचे येते 31चा
10,000चा स्क्वेअर किती येते मग इथं 100 इथे 100 लिहून घ्यायचा मायनस. आता किती आहे इथं 96 आहे. 96 आहे 100 96 काय आहे ते 31. इथं 2 शून्य आहे ते 1 शून्य लावून घ्यायचा. ठीक आहे. इंटू आहे ते इथं इंटू लावून घ्यायचं. किती आहे इथं 961 आहे. 961 कायचं आहे ते 31चा आहे ते. खाली किती शून्य 1 2 3 4 5 6. तर वर खाली किती शून्य लावून घ्यायचे स्क्वेअर अंडररूटमध्ये टाकले तर 3 शून्य येऊन जाते. ठीक आहे. आता याची व्हॅल्यू काढून घ्यायची. बघा आता किती आहे ते 3.1 मायनस किती आहे 0.31 मायनस इथे 31 आहे 0.1 गुन्हेला काय इथं 31,000ने त्याला काय करायचं डिवाईड करायचं. आता याची व्हॅल्यू काढून घ्यायची. बघा 0 0 कॅन्सल झालं. 31 गुन्हेला 31 केलं तर किती आलं 961 भागिले किती आहे 2 शून्य आता इथं 2 शून्य नंतर पॉईंट लावून द्यायचं. ठीक आहे. मायनस 0.31 मायनस 3.1. बघा आता मायनस मायनस काय करायचं इथं प्लस करून घ्यायचं. प्लस मायनस करून इथे काय प्लस आहे हे मायनस 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 प्लस करून घ्यायचं. किती होते मायनसचे किती येते 2 किती आले 961 0.31 किती आलं 2 9 आणि 9 किती आलं मायनसचे 992 आले. इथे प्लसचे आता 3.1 आहे ना याच्यातून मायनस करून घ्यायचे प्लसचे 3.1 मायनस केले किती होऊन आले 2 8 आणि 9तून 3 गेले तर किती उरले 6. म्हणजे आपलं उत्तर किती आलं तिथं मायनसचे 6.82. किती आलं मायनसचे 6.82. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे काय म्हणते 400चे 75%. काय म्हणते 400चे 75%. टक्के आहे तर खाली काय घेतो आपण 100 घेतो. खाली काय आहे तर 100 घेऊन घ्यायचे. ठीक आहे. गुणाकार नंतर त्याचे 30%. 30 आहे तर खाली 100 घेऊन घ्यायचे. नंतर त्याची काय म्हणते 25% खाली 100 घेऊन घ्यायचे. याची आपल्याला व्हॅल्यू विचारली. बघा आता भाग देऊन द्यायचा. बघा 0 0 कॅन्सल झाले. 25 त्रिक 75 25 चौक 100 4 4 कॅन्सल झाले. डबल 1 0 1 0 कॅन्सल झाला. 5 5 25 5 दुने 10 5 त्रिक 15 15 त्रिक 45 छेद किती आलं 2. आता याची व्हॅल्यू किती येते मग 2 बेदुने 4 बेदुने 4 बे 5 10 म्हणजे आपली तिथं व्हॅल्यू किती आली 22.5. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे काय दिलेला इथं. आता इथं सी नव्हता पाहिजे तर त्याच्या सीच्या जागी काय असतं डॅश आहे. ठीक आहे. ए सी सी ए डॅश सी सी ए डॅश डबल ए सी 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 डॅश ए ए ए आपल्याला हे दिलेलं आहे. तर आपल्याला ह्या रिकाम्या जाग्या कोणती व्हॅल्यू येणार ते काढायचं आहे. तर बघा आता अशा वेळेस काय करायचं. बघा काय दिसून आलं आपले इथं सी 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 पहा इथं सी सी दिसलं. इथं सी 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 ट्रिपल म्हणजे असं वाढत चाललेलं आहे ना सी. तर बघा ते सी असन तर सी आहे डबल सी डबल ए. ठीक आहे. सिंगल सी सिंगल ए डबल सी डबल ए ट्रिपल सी. काही चुकलं का इथं इथं ट्रिपल सी आहे. ठीक आहे. हां बघा सिंगल सी सिंगल ए डबल सी डबल ए ट्रिपल सी ट्रिपल ए. इथं काय सी डबल पाहिजे होतं ना इथं. चौपल सी किती येणार मग इथं चौपल येणार आहे. ठीक आहे. तर आपलं उत्तर काय तिथं सी ए ए ए हे आपलं तिथं उत्तर आहे सी ए ए ए. आता आकृती दिलेली आहे आपल्याला त्याच्यात काय विचारलं आयत शोधा म्हणते. तर बघा कशी आकृती आपल्याला अशी आकृती दिलेली आहे. याच्यात काय शोधायचं आपल्याला आयत किती आहे म्हणते. किती आहे याच्यात आयत शोधायचे. तर कशी काढायचे. आता आयत काढायचे असल्या तर मग याचं काय करायचं डब्बे मोजून घ्यायचे 1 2 3 1 2 3 तसेच खालून मोजायचे तसेच वरतून मोजायचे. बघा याची ॲडिशन करायची 1 2 3 3 3 किती झाले 6 झाले. ठीक आहे. आता खालची याची ॲडिशन करून घ्यायची 1 2 3. आता काय करायचं हे जे संख्या ॲडिशन होऊन याचं काय करायचं गुणाकार करायचा 6 त्रिक 18 म्हणजे आपल्याजवळ आयत किती आहे त्याच्यातनी 18 आहे. ठीक आहे. बघा
त्यानंतरचा क्वेश्चन आहे काय म्हणते एका ठराविक रकमेसाठी सरळ व्याजाचा दर म्हणते पहिल्या वर्षासाठी किती आहे म्हणते पहिल्या 3 वर्षासाठी म्हणते 10% ठीक आहे. पहिल्या 3 वर्षासाठी काय म्हणते 10% दर आहे ठीक आहे. प्लस त्याच्यानंतर म्हणते 5 वर्षासाठी 9% आहे म्हणते 5 वर्षासाठी 9% दर आहे म्हणते. प्लस त्याच्यानंतर काय म्हणते पुढील शिल्लक कालावधीसाठी म्हणजे 5% आहे म्हणते. जर 11 वर्षानंतर त्या रकमेवर एकूण व्याज किती म्हणून आलं 9,000 रुपये मिळत असेल तर मुदलीची रक्कम किती असेल म्हणते आपल्याला विचारलं. बघा एकूण रक्कम किती वर्षासाठी टाकली म्हणते आपण 11 वर्षासाठी. इथं 3 इथं 5 उरले किती मग आता इथं 11तून आता 11 वर्षासाठी टाकली तर 8 वर्ष गेले उरले किती तिथं 3 वर्ष. तर 3 वर्षासाठी आपण बाकीची रक्कम टाकलेली आहे. दर किती होता त्याच्यासाठी 5% दर होता आणि एकूण किती व्याज भेटलं म्हणजे आपल्याला 9,000 रुपये भेटलं. किती भेटलं 9,000 रुपये. तर आपल्याला विचारलं तर ते रक्कम कोणती आहे रक्कम विचारली तर काय करायचं आता याच्या वेळेस याचा गुणाकार करून घ्यायचा. बघा 3 गुणिले 10 किती झाले 30% प्लस 5 9 45% प्लस त्याच्यानंतर 3 5 15% प्लस हे बरोबर कायचे आहे म्हणते 9,000 रुपयाच्या बरोबर आहे. तर आता याची ॲडिशन करून घ्या 30 प्लस 15 आणि 45 किती झाले 60 60 आणि 30 किती झाले 90%. 90%ची व्हॅल्यू किती आली आपल्याजवळ 9,000 आली. किती आली 9,000. तर विचारले काय आपल्याला तिथे 100%ची व्हॅल्यू किती विचारली ते आता व्हॅल्यू काढायची आहे. तर काय करायचं तिरपा गुणाकार करून घ्यायचा 9,000 गुणिले 100% भागिले काय 90% ठीक आहे. 90 न 90 कॅन्सल झाली तर किती उरले 100. 100 गुणिले 100 केले तर किती आले 10,000 आले. किती आले 10,000. हे आपलं तिथं आलं ॲन्सर. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे काय म्हणते 24 माणसे एक काम 18 दिवसात पूर्ण करतात म्हणते 12 दिवसानंतर 8 माणसे सोडून गेली तर एकंदरीत काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागेल म्हणते आपल्याला ते विचारलं. बघा कसं सॉल्व करायचं. आता 24 माणसे 18 दिवसात काम करून आले म्हणते 24 माणसं आहे 18 दिवसात काम पूर्ण करून आले म्हणते. परंतु काय झालं म्हणते पूर्ण करताना 12 दिवसानंतर 8 माणसे सोडून गेले. आता 24 माणसं काम करत होते 12 दिवस गेले म्हणते तर उरले किती दिवस 6 दिवस म्हणते. त्याच्यातही म्हणते 8 माणसं सोडून गेले म्हणते. तर 24मधून 8 माणसं सोडून गेले तर आता माणसं किती उरले असं आपल्याजवळ ते काढायचं नाही. एकूण किती दिवस लागले त्याला पहिले आपल्याला किती दिवस लागले होते 12 दिवस लागले ठीक आहे. तर बघा आता 24 गुणिले इथं 6 ठीक आहे. 24मधून 8 माणसं गेले तर किती माणसं उरले 16 माणसं उरले आणि ते काय आता किती दिवसासाठी काम करण बा ते काढायचं. आता बघा 8 दुणे 16 8 त्रिक 24 बेक बे बेत्रिक 6 3 त्रिक 9 म्हणजे ते किती दिवसासाठी काम करणार 9 दिवसासाठी. म्हणजे आपलं एकूण एकंदरीत काम किती झालं म्हणते म्हणजे आपले एकूण काम किती दिवसात झालं म्हणते. पहिले किती लागले 12 दिवस नंतर किती लागले 9 दिवस म्हणजे आपले एकूण किती दिवस लागले आहे तिथं 9 आणि 12 21 दिवस. हे आलं आपलं तिथं उत्तर. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे 204 काय आहे 204 डॅश 506 डॅश त्याच्यानंतर 10/8 याचा आपल्याला काय काढायचं आहे म्हणते लसावी काढायचं आहे म्हणते. काय काढायचं आहे लसावी. तर बघा आता आपल्याला लसावी काढायचं असल्याचं अशा वेळेस काय करायचं वरच्या संख्येचा लसावी काढायचा आणि खालच्या संख्येचा काय काढायचा मसावी काढायचा. बघा आता वरच्या संख्येचा जर आपण लसावी काढला तर किती येऊन आला इथं दिसून आला आपल्याला 10 दिसून आला ठीक आहे. खालच्या संख्येचा मसावी काढला 2 दुणे 4 बेत्रिक 6 बे 8 बेचोक 8 आता भाग जाते का नाही तर मग खालच्या संख्येचा मसावी किती आला 2 आला. जर आपण याचा लसावी काढतो म्हटलं तर किती येऊन आला बे का बे 5 10 म्हणजे याचा लसावी किती येऊन आला 5 येऊन आला. परंतु ऑप्शनमध्ये 5 आहे का नाही ते ऑप्शन पूर्ण काय दिलेलं आहे आपल्याला गलत दिलेलं. त्याचा राईट आन्सर काय आहे 5. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे काय म्हणते एका बागेत म्हणते आंब्याची 24 सफरचंदाची 56 आणि संत्र्याची 72 झाडे अशा प्रकारे लावायची आहेत की प्रत्येक रांगेत फक्त एका प्रकारची झाडे असतील आणि त्याची संख्या समान असेल तर कमीत कमी किती रांगा असतील. आता काय विचारलं आपल्याला किती रांगा असतील म्हणते ठीक आहे. तर बघा कसं सॉल्व करायचं आहे. आंब्याची झाडे किती आहे आंब्याची झाडे आहे म्हणते 24 ठीक आहे 24 आहे म्हणते. सफरचंदाची किती आहे म्हणते सफरचंदाची 56 आहे. त्याच्यानंतर संत्र्याची किती आहे म्हणते 72 आहे म्हणते ठीक आहे. असे आपल्याजवळ अलग अलग प्रकारचे झाडे आहे म्हणते.
तर ते एका रांगेत लावायचे आहे म्हणते. तशा वेळेस काय करायचं, पहिले यांचा लसावी म्हणजे मसावी काढायचा की ते मसावी पहिले संख्यानं भाग द्यायचा, जेवढी भाग जाते तेवढी भाग द्यायचा. आता काय ना भाग दिला इथं 8 भाग झाला तर 8 द्यायचा. 8 त्रिक 24, 8 साती 56, 8 9 72. ठीक आहे, 8 भाग दिला. आता याला भाग चालला काय एकूण नाही, तर ह्या काय आपल्या हे ज्याला भाग नाही जाणार. आता ह्या संख्या उरलेल्या संख्या काय आहे, ह्या आपल्या एकूण रांगा आहे. म्हणजे आंब्याच्या किती रांगा आहेत 3, संत्र्याच्या किती आहे सफरचंदाच्या किती आहे 7, संत्र्याच्या किती आहे 9. तर आपल्याजवळ एकूण रांगाच विचारला, तर याची काय करायची ॲडिशन करून घ्यायची. बघा 7 आणि 3 10, 10 आणि 9 किती झाले 19. म्हणजे आपल्याजवळ एकूण किती रांगा असेल तिथं 9 रांगा 19 रांगा असते. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे 2x + 3y. 2x + 3y बरोबर किती आहे दिसून आले तिथं 13 दिसून आली. आणि 4x - y बरोबर किती आहे म्हणते 5 आहे म्हणते. तर आपल्याला विचारला काय वायची व्हॅल्यू किती आहे म्हणते. तशा वेळेस काय करायचं, पहिले व्हॅल्यू पुटिंग करून पाहायची. म्हणजे एखादा आपल्या मनात व्हॅल्यू पकडायची, ते लागली तर लागली, ते पाहून घ्यायचं. बघा आता बघा आपण एक्सची व्हॅल्यू काय मानू आपण 2 मानली. ठीक आहे, वायची व्हॅल्यू 3 मानली. ठीक आहे, तर आता हे व्हॅल्यू बरोबर येऊन आली काय पाहायचं. बघा 2 दुणे 4, ठीक आहे, प्लस 3 त्रिक 9 प्लस बरोबर 13च्या बरोबर येऊन आले काय, हे येऊन आले. म्हणजे आपण एक्सच्या व्हॅल्यू जर 2 ठेवली, आता खाली तेच करून पाहायचं, त्याच्या हे व्हॅल्यू जर बरोबर आली तर मग आपली वायची व्हॅल्यू बरोबर येते बा. ठीक आहे, आता 2च्या जागी ठेवायचं, एक्स ठेवलं ना, 1च्या जागी आपण 2 ठेवलं. 2 दुणे 4 दुणे किती होते 8, मायनस वायच्या जागी किती आहे 3 आहे, तर इथं 3 ठेवले. 8मधून 3 गेले तर 5 येऊन आले. म्हणजे हे बरोबर येऊन आले. म्हणजे आपण वायच्या जागी किती ठेवावं लागेल, मग आपल्या तिथं 3 ठेवावं लागेल. उत्तर काय मग आपल्या तिथं वायच्या जागी 3. एकच्या जागी विचारलं असतं तर एकच्या जागी काय म्हटलं असतं आपण 2 ठेवलं असतं. तिथं आपलं उत्तर किती आहे सध्या 3. ठीक आहे, त्यानंतरचा क्वेश्चन आहे काय म्हणते, एक व्यक्ती पूर्व दिशेला 12 मीटर चालतो म्हणते. ठीक आहे, पूर्व दिशेला चालला आता. ठीक आहे, हा व्यक्ती इथं आहे. पूर्व दिशा कोणती राहते, हे आपली राहते पूर्व दिशा. हे काय राहते पश्चिम दिशा. खालची काय राहते दक्षिण. वरची काय राहते उत्तर दिशा. हा आपल्या दिशा आहे. आता एक व्यक्ती म्हणते पूर्वेला म्हणते 12 किलोमीटर गेला. ठीक आहे, 12 किलोमीटर गेला. नंतर काय म्हणते तो मागे वळला म्हणते. काय म्हणते त्यानंतर तो मागे वळून पश्चिमेला 3 मीटर चालतो म्हणते. ठीक आहे, मागे वळून तो पश्चिमेला 3 मीटर चालतो म्हणते. ठीक आहे, मागे वळून पश्चिमेला किती गेला म्हणते 3 मीटर गेला म्हणते. नंतर काय म्हणते त्यानंतर तो उत्तर दिशेला 12 मीटर चालला म्हणते. उत्तर दिशा कोणती आहे तिची, हे उत्तर दिशेला म्हणते 12 मीटर चालतो म्हणते. ठीक आहे, आता इथं 3 गेला, तर इथे किती उरले असेल त्याचे 9 किलो, किती 9 मीटर उरले असेल. हे 12 मीटर चालतो म्हणते. आपल्या याच्यातला डिफरन्स हे आता कमीत कमी आपल्याला अंतर विचारलं तिथं. लघुत्तम अंतर त्या स्थानापर्यंत सर्वात कमी अंतर किंवा लघुत्तम अंतर किती मीटर असेल ते आपल्याला विचारलं. तर बघा ते डायरेक्ट जर आपल्याला लक्षात आलं तर हे काय 9, 12 आणि 15चा काय दिसून आलं इथं ट्रिपलेटच दिसून आलं. म्हणजे आपलं उत्तर किती आहे तिथं 15 मीटर आहे. पण जर तुम्हाला तर जर बेसिकपासून काढायचं असेल तर कसं काढायचं आहे, आता 9चा स्क्वेअर प्लस काय राहते 12चा स्क्वेअर प्लस हे राहते याच्या व्हॅल्यूचं म्हणजे 1च्या स्क्वेअरच्या बरोबर राहते. तर बघा 9चा स्क्वेअर किती येते 81 येते प्लस 12चा स्क्वेअर किती येते 144 येते बरोबर 1च्या स्क्वेअरचं जाते. एक्स इकडे आल्यावर हे काय जाते अंडररूटमध्ये जाते. काय जाते अंडररूटमध्ये जाते. एक याची ॲडिशन केल्यावर किती येते 5, 4, 12 आणि 2 म्हणजे त्याला 225 आला. तर एकची व्हॅल्यू किती आला तर आपल्याजवळ 15 आली. म्हणजे आपण तिथं किती ठेवू म्हणजे 15 येणार आहे तिथं. ठीक आहे, बघा त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे. काय म्हणते अमरावतीपासून नागपूर जाणारी 3:12 वाजताची गाडी पकडण्यासाठी सृष्टी रेल्वे स्टेशनवर 12 मिनिटे उशिरा पोहोचली म्हणते. स्टेशनवरून ही गाडी प्रत्येक तासाला म्हणते 12 मिनिटांनी सुटते म्हणते. प्रत्येक तासाला 12 मिनिटांनी सुटते म्हणते. पुढील गाडी येईपर्यंत सृष्टीला किती वेळ थांबावे लागेल म्हणते. ते आपल्याला विचारलं. बघा आता अमरावतीपासून नागपूरला जाणारी गाडीचा टाईम किती आहे म्हणते 3 वाजून किती आहे म्हणते 12 मिनिट आहे म्हणते. 3 वाजून 12 मिनिट आहे म्हणते. परंतु सृष्टीमध्ये गाडी पकडण्यासाठी रेल्वे स्टेशनवर 12 मिनिट उशिरा पोहोचली. म्हणजे तिच्या गाडीचं टायमिंग किती होता 3:12, परंतु ते पोचली किती असेल 12 मिनिट उशिरा. म्हणजे ती पोचली किती असेल 3 वाजून 24 मिनिटांनी पोचली. किती पोचली 3 वाजून 24 मिनिटं. नंतर विचारात काय आपल्याला तिथं
प्रत्येक स्टेशनवरून ही गाडी प्रत्येक तासाला 12 मिनिटांनी सुटते. प्रत्येक तासाला 12 मिनिटांनी म्हणजे आता किती आहेत, 3 वाजून 12, 4 वाजून 12, 5 वाजून 12, 6 वाजून 12 अशी सुटून राहिली म्हणते. तर मग पहा, पहिली गाडी 3 वाजून 12 मिनिटांनी सुटली, तर दुसरी गाडी किती वाजून सुटली असन, 4 वाजून 12 मिनिटांनी सुटली असन. ठीक आहे, 4 वाजून 12 मिनिटांनी सुटली. तर आपल्याला विचारलं सृष्टीला किती वेळ आणखी तिथं थांबावे लागेल म्हणते. तर आपण सृष्टी किती वाजता म्हणजे तिथं किती वाजतापासून उभी आहे तिथं, 3 वाजून 24 वाजतापासून, म्हणजे 3 वाजून 24 वाजून उभी आहे म्हणते. तर प्रत्येक गाडी येईपर्यंत सृष्टीला किती वेळ थांबावे लागेल म्हणते. तिचा टायमिंग किती आहे, 3:24. तर तिला गाडी किती येऊन राहिली, 4:12 येऊन राहिली म्हणते. तर आता किती वेळ थांबावं लागेल ते काढायचं. बघा 3:24 आहे, आता 4 वाजेपर्यंत किती मिनिट होणार, इथं 36 मिनिट होणार. ठीक आहे, आणि इथं 4:12चे आणखी 12 मिनिट किती झाली, इथं एकूण 48 मिनिट आणखी तिला थांबावं लागेल. ठीक आहे, गाडीवर आणखी थांबावं लागेल तिला. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते, जर 1 जानेवारी 2000चा शनिवार होता म्हणते, तर 1 जानेवारी 2010 रोजी कोणता वार होईल म्हणते. हे आपल्याला विचारलं. काय म्हटलं, 1 जानेवारी 2000चा काय म्हणते शनिवार आहे म्हणते. ठीक आहे, त्यानंतर म्हणते 1 जानेवारी 2010चा कोणता वार राहील म्हणते. आपल्याला हा 2010चा वार काढा लागते. याच्यासाठी काय लक्षात ठेवायचं, पहिले महिन्याचे कोड, वर्षाचा कोड आणि दिवसाचा कोड आपल्याला लक्षात ठेवावा लागते. बघा आता साधारण वर्ष जेव्हा असलं तर महिन्याचा कोड काय राहते, 144, 025, 036, 146. ठीक आहे, जर लीप वर्ष राहिलं तर त्याचा महिन्याचा कोड काय राहते, 034, 025, 036, 146. ठीक आहे, आता जर आपल्याला वर्षाचा कोड राहिला तर बघा 2000 जर असलं तर काय ठेवायचा, वर्षाचा कोड काय राहते, 6 राहते. 1900 जर असलं तर वर्षाचा कोड काय राहते, 0 राहते. हां, तर आता याच्यात दिवसाचा कोड लक्षात ठेवायचा. काय ठेवायचा, आता रविवारचा काय राहते, 1च्या नंतर सोमवार येते, 2 मंगळवार, 3 बुधवार, 4 गुरुवार, 5 शुक्रवार, 6 आणि शनिवारले काय राहते, 0 राहते. हे आपल्याला लक्षात असायला पाहिजे एवढं. तर म्हणजे हे लवकर आपल्या क्वेश्चन होऊन जाईल. बघा आता काय करायचं, असं 1 जानेवारीचा. ठीक आहे, 1 जानेवारी आता लीप वर्ष आहे, तर लीप वर्षाचा कोड काय, जानेवारी महिन्याचा 0 आहे, लिहून घ्यायचा. ठीक आहे, त्याच्यानंतर 2000चा वर्षाचा कोड काय आहे, 6 आहे, लिहून घ्यायचा. आता इथं 00 आहे, तर इथं 00 लिहून घ्यायचे. याला 4 भाग द्यायचा तरी 0 येते, आणि भागायला काय द्यायचे, 7. आता भागायला 7 दिलं ते 6 किती झाले, इथं 7 झाले. ठीक आहे, 7नं भाग दिले तर किती उरून आले, 0 उरून आले. आणि आपण 0वर काय लिहितो, इथं शनिवार लिहितो. ठीक आहे, काही प्लस मायनस करायला लागला का आपल्याला, नाही तर म्हणजे जे तिथे व्हॅल्यू आलेली आहे इथं. ठीक आहे, नंतर विचारला 1 जानेवारी 2010. बघा 1 आहे, जानेवारी महिन्याचा कोड काय, लीप वर्ष आहे का, ते साधारण वर्ष आहे म्हणून 1 लिहिलं. ठीक आहे, 10 वर्षाचा कोड आहे, 6 10 आहे तिथे 10 लिहून गेलं. आणि याला काय करायचं, 10लेच नाही काय 4नं भाग देऊन द्यायचं. म्हणजे 4नं भाग दिल्यावर कितीनं भाग जाते फक्त तेवढंच लिहून घ्यायचं. 4 1 4, 4 2 8, जेवढ्यानं भाग गेला तेवढं इथं लिहून घ्यायचे. किती गेले उरले, किती तिथं 2, तर इथं 2 लिहून घ्यायचे. आणि भागायला काय द्यायचे, 7. 7 7 बनते, 7 7 कॅन्सल करायचे. बघा 6 आणि 1 7 कॅन्सल झाले. 10ले 7नं 3 7नं 10ले भाग दिले तर किती एक्स्ट्रा उरून आले, 3 उरून आले. आता राहिले किती इथं, 1 3 4 4 आणि 2 6, म्हणजे 6 उरून आले. आणि 6चा कोड काय लिहितो आपण तिथं, शुक्रवार लिहितो. तर म्हणजे आपलं उत्तर किती आलं आहे, तिथं शुक्रवार आला आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, मुलाच्या जन्माच्या वेळी आईचे वय 30 वर्ष होते, आता मुलाचे व आईच्या वयांची बेरीज 40 वर्ष आहे म्हणते. तर 10 वर्षांनी मुलाचे वय किती आहे म्हणते. बघा आता मुलाच्या जन्माच्या वेळी आईचे वय किती होते म्हणते, 30 वर्ष म्हणते. आता सध्या आईचं आणि मुलाचं वय, आई आहे आणि मुलगा आहे म्हणते, त्यांचं वय किती आहे म्हणते, 40 वर्ष आहे म्हणते. तर त्याच्यातनी आईचं वय तर 30 वर्षाचं आहे ना, तर ते मायनस करून घ्यायचं. म्हणजे एकूण वय किती आहे दोघा जणांचं, 10 वर्ष आहे. दोघा जणांचं आहे तर मानून 2नं भाग द्यायचा, किती होऊन आलं 5. तर म्हणजे यांचं आईचं आणि मुलांचं वय 5 5 असं मानू. आईचं वय 30 वर्ष होतं, त्याच्यातनी आणखी 30 एक्स्ट्रा प्लस करून टाकू. म्हणजे मुलाच्या याच्यात झालं काय, आईच्या याच्यातनी आणखी 30 प्लस करून घ्यायचे. म्हणजे आईचं वय किती होतं तिथं, 35 होतं. ठीक आहे, आणि मुलाचं वय किती होतं, 5.
आता विचारून आलं आपल्या 10 वर्षाने विचारलं, तर 10 वर्षानंतर आईचं वय किती राहणार इथं? 45 राहणार. आपल्याला विचारलं मुलाचं, 10 वर्षानंतर मुलाचं वय किती राहणार? 15 वर्ष. तर मुलाचं वय विचारलं तर उत्तर काय आपलं तिथं? 15 वर्ष. आईचं विचारलं असतं तर 45 वर्ष. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे 6, 13, 25, 51. काय आहे? 6, 13, 25, 51. आणखी काय दिलेलं इथं? 101. तर या मालिकेत म्हणते 9व्या स्थानावर कुठली संख्या येईल म्हणते. काय विचारणार आपल्याला? 9व्या स्थानावर विचारले. ठीक आहे, 9व्या स्थानावर बघा 1, 2, 3, 4, 5. 5 स्थान तर झाले. आपल्याला विचारलं का आता 9व्या स्थानावर, म्हणजे आणखी आपल्याला 4 घरं आणखी चालायचं आहे. तिथं काय मेथड काय लागून आले पाहून घ्यायचं. बघा आता 6 गुणेला किती आहे? 6 गुणेला 2 प्लस काय होऊन आलं 1, म्हणजे काय येऊन आले तिथं? 13 येऊन आले. ठीक आहे, आता इथं 13 गुणेला 2 केलं तर काय होऊन आले इथं? -1, म्हणजे तिथं 25 येऊन आले. ठीक आहे, आता 25 गुणेला 2 केलं तर काय होऊन आले इथं? +1, म्हणजे किती आले तिथं? 51 आले. म्हणजे आपलं मेथड चालले +1 +1 गुणेला 2 +1 गुणेला 2 -1 असं चालू आहे तिथं. बघा 51 गुणेला 2 केलं तर किती मायनस आहे? आता 51 गुणेला 2 केलं तर किती आलं? 101 आलं. ठीक आहे, आता आपल्याला आणखी 4 करायचे. हे घरं किती झालं? 1, 2, 3, 4, 5. 5 झालं. आपल्याला 9 पाहिजे, तर आणखी आपल्याला अशीच ट्रिक किती वेळा चालवायची? आणखी 4 वेळा चालवायची. तर आता इथं साईडला चालवून घ्यायचं. बघा 102 गुणेला 2, आता इथं मायनस झालं, तिथं काय होणार आहे? प्लस होणार आहे. ठीक आहे, तर बघा 102 दुनी किती येते? 101 गुणेला 2 केले 202 प्लस 1 किती झाले? 203 झाले. ठीक आहे, आता 203ले डबल काय करायचं? 2 न गुणाचं. आता प्लस आहे तिथं काय करायचं? मायनस. 203 गुणेला 2 केलं तर किती आहे? 406 -1 किती झालं? 405 झाले. ठीक आहे, आता 405 डबल करायचं गुणेला 2. आता मायनस होता इथे काय होणार? आता प्लस होणार. ठीक आहे, 405 गुणेला 2 केलं तर केलं 810 प्लस 1 किती झालं? 811 झाले. ठीक आहे, आता 811 गुणेला डबल 2 करायचे, मायनस काय करायचं? आता 1 करायचा, म्हणजे आपली 9वी व्हॅल्यू येऊन जाणार इथं. ठीक आहे, तर बघा 800 किती आलं इथं? 1622 येते. 1622 मायनस 1 केला तर किती येऊन आला? 1621. म्हणजे आपल्या 9व्या स्थानावर अंक कोणता येणार आहे तिथं? 1621 येणार आहे. उत्तर आहे मग आपलं तिथं 1621. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे. काय म्हणते? जर घड्याळात म्हणते 4:20 झाली असतील तर तास काटा व मिनिट काटा याच्यातील किती अंशाचा कोन बनेल असे विचारलं आपण. काय म्हणते? 4:20 झाले, मध्ये 4:20. त्याच्यासाठी फॉर्म्युला काय वापरायचं? आपल्या 4 गुणेला काय करायचं? 30. ठीक आहे, मायनस काय करायचं? 11/2 गुणेला काय करायचं? जेवढे मिनिट आहे तेवढे मिनिट. बघा आता 4 त्रिक 12 मायनस काय करायचं? आता 2 एका 2 एका 0. तर 10 गुणेला 11 केलं तर किती येते? 110. तर म्हणजे किती डिग्रीचा? मग 120 मधून 110 मायनस केलं तर किती डिग्रीचा कोन बनणार? मग तिथं फक्त 10 डिग्रीचा कोन बनणार. हे आपलं तिथं आन्सर. बघा आता आकृती दिलेली आपल्याला, त्याच्यातनी विचारलं की कोणतं कसं आहे ना. बघा आता इथं अशी आकृती दिलेली आहे. ठीक आहे, आपल्याला इकडे जाऊन ते कशी झालेली आहे? हे अशी झालेली आहे, म्हणजे फक्त हे चेंज झाली. इथं आपल्याला इथं कशी दिलेली आहे? तर हे आता अशी आपल्याला तिथं आकृती दिलेली आहे, ते इकडे येऊन कशी होणार? मग अशीच चेंज होणार. अशी आकृती पाहायची कोणत्या याच्यात आहे. तर कोणत्या नंबरमध्ये आहे? पहिल्यात नाही आहे, तिसऱ्यात नाही आहे, दुसऱ्यात नाही, म्हणजे उत्तर काय त्याच्यात नाही? आकृती नंबर काय आहे? बी मध्ये आहे. काय आहे? बी मध्ये. आणि ऑप्शनमधून पाहिलं तर काय? बीच आहे. ठीक आहे, बघा त्यानंतरचा क्वेश्चन विचारला. काय म्हणते? आकृती प्रश्नात म्हणते एक उघडलेला फासा दाखविलेला आहे म्हणते. उत्तराच्या पर्यायापैकी कोणता पर्याय 2 या चिन्हाच्या विरुद्ध बाजूला येईल म्हणते. तर बघा आता आपल्याला दिलेलं काय आहे त्याचं? 4, 5, 2 आणि 6 अशी संख्या दिलेली आहे. ठीक आहे, अशी आपल्याला संख्या दिलेली आहे. हां, त्याच्यात फासा दिलेला असं. इथं काय म्हणते? 3 आहे म्हणते. इथं काय म्हणते? आणखी 1 आहे म्हणते. ठीक आहे,
तर आपल्याला विरुद्ध बाजूला कोणता दोन दोन अंकाच्या विरुद्ध बाजूला काय येणार म्हणते. अशा वेळेस काय लक्षात ठेवायचं फक्त पहा, एक अंक सोडून द्यायचा हे याच्या विरुद्ध येणार, एक अंक सोडून द्यायचा हे याच्या विरुद्ध येणार, जे उरलेली संख्या याच्या विरुद्ध. बघा आता काय एकच्या विरुद्ध काय आहे इथं 3 आहे, दोनच्या विरुद्ध काय आहे 4 आहे, 5च्या विरुद्ध काय आहे 6 आहे. म्हणजे आपलं उत्तरला काय आपल्याला 2च्या विरुद्ध विचारलं तर काय उत्तर तिथं 4 आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे. आता इथं 4 गुणिले 5 हे क्वेश्चनचं मध्ये जरा प्रिंटिंग मिस्टेक आहे. बघा तिथं काय पाहिजे होतं 4 गुणिले 5 पाहिजे होतं. 4 गुणिले 5 काय होते 9 20 असं होतं तिथं. त्याच्यानंतर इथं काय आहे दुसऱ्या याच्यात काय होतं 2 गुणिले 7 होतं तिथं. हां 2 गुणिले 7 काय होतं 914 होतं. तिसऱ्या याच्यात बरोबर आहे 3 गुणिले 8 11 24 असं आहे म्हणतात. आपल्याला विचारलं काय तिथं की इथं 0 गुणिले 6 बरोबरच्या इथं काय येणार आहे म्हणते ते आपल्याला विचारलं. बघा इथं काय दिसून राहिलं आपल्याला. बघा 4 + 5 काय झाले 9 झाले, नंतर याचा गुणाकार केला 4 5 20 म्हणजे अशी व्हॅल्यू लिहून घेतली तिथं. इथेच असं 9 7 + 2 किती झाले 9 झाले, नंतर याचा गुणाकार केला 7 2 14 हे असे लिहून घेतले तिथं. 8 + 3 11 झाले, नंतर याचा गुणाकार केला 8 3 24 हे लिहून घेतले तिथं. इथे तसा 6 + 0 किती झाले 6 झाले, नंतर 6 आणि 0चा गुणाकार केला तर किती येते 0 येते. म्हणजे उत्तर किती पाहिजे होतं आपल्याला तिथं 60 पाहिजे होतं. ऑप्शनमध्ये 60 आहे काय नाही आहे, म्हणजे उत्तर काय मग त्याच्यात यापैकी नाही. उत्तर आपला मग त्याच्यात यापैकी नाही. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे काय म्हणते पोलीस हा शब्द म्हणते. आता पोलीस आहे, पोलीस हा शब्दाला काय लिहिला म्हणते इथं 7 6 3 9 3 5 असं लिहिलं आहे म्हणते. आणि क्रिमिनल, क्रिमिनलले काय लिहिलं आहे म्हणते क्रिमिनलले क्रिमिनल हे लिहिलं म्हणजे 399 49 51 399 49 51 3 लिहिला म्हणते. असं लिहिलं तर आपल्याला विचारलं काय प्राईजले काय लिहू म्हणते आपण. ठीक आहे असं प्राईजले काय लिहू असं विचारलं. बघा आता काय दिसून आली इथं याच्यातनी जे प्लेस व्हॅल्यू दिसून आली. ठीक आहे आपल्याला बघा आता इथं यल आहे, यलच्या जागी काय दिसून आलं बघा यल किती नंबरवर 4 नंबरवर 3 आहे, यलच्या जागी 3 आहे म्हणजे इथं प्लेस व्हॅल्यूची आपल्याला दिसून आली. बघा पीच्या जागी काय ठेवावं लागेल मग आपल्याला 7. ठीक आहे नंतर आर आहे, आरच्या जागी काय ठेवावं लागेल इथं दुसऱ्या नंबरवर आर काय 9 ठेवावं लागेल. ठीक आहे नंतर इथं आहे आयच्या जागी काय दिसून आलं इथं 9 ठेवावं लागेल. नंतर सीसाठी काय दिसलं 35 तिथं 35 ठेवावं लागेल. ठीक आहे उत्तर काय आलं मग तिथं आपलं 7 9 9 3 5 हे आपलं आन्सर आहे. बघा आता विचारलं का आपल्याला खालीलपैकी कोणते लीप वर्ष नाही म्हणते. तर काय दिलेलं आपल्याला 1996 दिलं, त्याच्यानंतर 2000 दिलेलं आहे, त्याच्यानंतर आपल्याला 1900 दिलेलं आहे, त्याच्यानंतर आपल्याला 1908 दिलेलं आहे. त्याच्यात विचारलं का आपल्याला कोणतं लीप वर्ष नाही आहे म्हणते. तर बघा आता आता हे जेव्हा असे 2 अंक राहिले इथं. ठीक आहे आता 1900 2000 राहिले त्याला काय भाग द्यायचा 400 भाग द्यायचा. काय द्यायचं 400. 2000ले जर आपण 400 भाग झाला तर लीप 2000 हे लीप वर्ष आहे का आहे. 96ले 4 भाग दिला तर लीप वर्ष आहे का आहे. 1900ले 2000 400 भाग जायचं, 1900ले 400 भाग जाते का नाही, तर मग हे लीप वर्ष आहे का नाही. याला जर शेवटल्या संख्या 8 आहे ना तिला 4 भाग दिलं तर लीप वर्ष आहे का हे आहे. म्हणजे आपल्या याच्यात लीप वर्ष कोणतं नाही आहे 1900 नाही. बघा राहुल हा निलेशचा भाऊ आहे म्हणते. काय म्हणते राहुल आहे म्हणते, हा म्हणते निलेशचा भाऊ आहे. ठीक आहे हे दोघं जण काय म्हणते भाऊ आहे म्हणते. ठीक आहे ठेवलं. नंतर काय म्हणते गोपी ही निलेशची मुलगी आहे म्हणते. निलेशची मुलगी आहे म्हणते गोपी. काय म्हणते कोण आहे म्हणते गोपी. गोपी हे निलेशची मुलगी आहे म्हणजे मायनस ठेवून दे. ठीक आहे नंतर पार्वती ही राहुलची मुलगी आहे म्हणते. पार्वती काय म्हणते पार्वती जी आहे काय म्हणते राहुलची मुलगी आहे म्हणते. ठीक आहे नंतर म्हणते मुलगी असून तिचे कुणालसोबत लग्न झालं आहे म्हणते. हिचे लग्न कोणासंग झालं आहे कुणालसोबत झालं म्हणजे हा कुणाल कोण झाला हिचा नवरा झाला. ठीक आहे तर 2 चिन्ह
लावून घ्यायचं इथं. त्याच्यानंतर काय म्हणते, मंगल ही निलेशची बहीण आहे म्हणते. निलेशची बहीण कोण आहे म्हणते, मंगल आहे म्हणते. ठीक आहे, मंगलने मायनस चिन्ह देऊन द्यायचं. नंतर विचारलं काय आहे, तर मंगल पार्वतीच्या नात्याने कोण लागन. कोणाच्या नात्याने, पार्वतीच्या नात्याने कोण लागन म्हणते मंगल. म्हणजे पार्वती मंगलला काय म्हणणार. तर बाबा बघा काय दिसून आलं, पार्वतीचे बाबा म्हणजे पार्वतीचे जे पिता आहे म्हणते ते काय म्हणते, निलेशचे भाऊ आहे. निलेशची काय म्हणते, मंगल बहीण आहे. म्हणजे हे काय झालं मग, याची राहुलची कोण झाली, हे बहीणच झाली मंगला. तर मग हे पार्वतीची कोण लागणार, मग मंगल आत्या लागणार. कोण लागणार, आत्या लागणार. बघा त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते, अंकितचा लहान भाऊ योगेश हा मंगेशपेक्षा मोठा आहे म्हणते. ठीक आहे, आता हे अंकित आहे म्हणते, त्याचा लहान भाऊ कोण आहे म्हणते, योगेश आहे म्हणते. ठीक आहे, याचा अंकितचा लहान भाऊ कोण आहे, योगेश आहे. योगेश आहे म्हणते, योगेश हा मंगेशपेक्षा मोठा आहे म्हणते. योगेश आहे म्हणते मंगेशपेक्षा मोठा आहे. ठीक आहे, लिहून घ्यायचं समोर. त्याच्यानंतर विचारला काय, श्वेता ही राहुलपेक्षा लहान आहे म्हणते. जे श्वेता आहे हे राहुलपेक्षा लहान आहे. म्हणजे श्वेतापेक्षा कोण मोठा आहे, राहुल मोठा आहे. लिहून घ्यायचं इथं. नंतर काय म्हटलं इथं, अंकितपेक्षा मोठी आहे म्हणते. श्वेता हे राहुलपेक्षा लहान आहे पण अंकितपेक्षा मोठी आहे म्हणते. श्वेता हे राहुलपेक्षा लहान आहे पण अंकितपेक्षा काय म्हणते, मोठी आहे श्वेता. श्वेतापेक्षा मोठा कोण आहे, मग इथं राहुल आहे. आता विचारलं का आपल्याला इथं, तर सर्वात लहान कोण आहे म्हणते. घरात सर्वात लहान कोण दिसून आले इथं, मग मंगेश दिसून आलं. उत्तर काय मग तिथं आपलं, मंगेश. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, 30 मुलीच्या रांगेत म्हणते जेव्हा साक्षीला 4 जणींनी डावीकडून सरकवले म्हणते. ठीक आहे, आता डावी बाजू कोणती राहते आपली, हे राहते. ठीक आहे, रांगेची डावी बाजू, हे उजवी बाजू काय राहते, हे राहते. हे आपल्या रांगेची बाजू राहते. नंतर काय म्हणते, साक्षी आता इथं मंदात उभी आहे. ठीक आहे, हे आता साक्षी पाहू आपण. ठीक आहे, नंतर काय म्हणते, 4 जणीने साक्षीले डावीकडे सरकवले म्हणते. आता साक्षी इथं उभी आहे, तर साक्षीची डावी बाजू कोणती राहणार, इकडली राहणार. कोणती राहणार, इकडले राहणार. इकडे किती सरकवले म्हणते, तिले 4 जणींना सरकवले म्हणते. नंतर इथं आली म्हणते ते. ठीक आहे, तर ती डावीकडून 10वी झाली म्हणते. ही डावीकडून मग किती झाली, इथून इथपर्यंत आली तर हे 10वी झाली. किती झाली, 10वी झाली. तर तिची पहिलीची व्हॅल्यू किती असेल, मग लक्षात घ्यायची. 10 + 4 किती होती, तिची पहिलीची व्हॅल्यू 14 होती. किती होती, 14 होती. नंतर विचारला काय ते आपल्याला, तर ती सुरुवातीला उजवीकडून कुठल्या क्रमांकावर आहे म्हणते. एकूण व्यक्ती किती होते आपल्याजवळ, 30 व्यक्ती होते. ठीक आहे, ते सुरुवातीला उजवीकडून, आता सुरुवातीला ते उजवीकडून डावीकडून कितव्या क्रमांकावर होती, 14. तो उजवीकडून कितव्या क्रमांकावर असेल ते काढायचं आहे. तर काय काढायचं अशा वेळेस, 14मधून 1 मायनस करायचा. किती उरून आले, 13 उरून आले. किती उरून आले, 13. जे 13 उरले हे काय करायचं, मग 30मधून मायनस करून द्यायचं. म्हणजे ते उजवीकडून तिचा क्रमांक निघते. किती आला, मग 17 आला. उत्तर काय आहे तिथं, 17. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते, खालील वाक्य वाचून निष्कर्षाबाबत योग्य पर्याय निवडा म्हणते. काय म्हणते, सर्व बाजा वाद्य आहे म्हणते. त्या सर्व बाजा आहे, काय आहे, सर्व बाजा आहे त्या काय म्हणते, वाद्य आहे म्हणते. काय आहे, वाद्य. सर्व बाजा वाद्य आहे म्हणते. सर्व वाद्य बासरी आहे म्हणते. हे जेवढे वाद्य आहे म्हणते ते काय म्हणते, सर्व बासरी आहे म्हणते. ठीक आहे, बासरी आहे. लक्षात ठेवायचं, जे अंदरची वस्तू ते बाहेर जाऊ शकते परंतु बाहेरची वस्तू काय अंदर नाही येऊ शकत. एवढं फक्त लक्षात ठेवून द्यायचं इथं. नंतर काय म्हणते, निष्कर्ष काय आपला, सर्व बाजा बासरी आहे म्हणते. सर्व बाजा बासरी आहे म्हणजे अंदरची बाहेर जाणार काय, जाणार. म्हणजे सर्व बाजा बासरी आहे काय आहे, हे काय येणार, बरोबर येणार. त्याच्यानंतर काय विचारलं आपल्याला, सर्व बासरी वाद्य आहे म्हणते. सर्व बासरी जे आहे म्हणते वाद्य आहे. बाहेरची वस्तू अंदर येणार काय, नाही येणार. तर मग सर्व बाजा बासरी असणार काय, सॉरी काय विचारलं तिथं, सर्व बासरी वाद्य असणार का, मग त्याच्यात नाही असणार. हे चुकीचं आहे. म्हणजे उत्तर काय तिथं फक्त आपलं एक बरोबर आहे. काय फक्त एक, निष्कर्ष एक बरोबर. म्हणजे उत्तर आहे तिथं ए ऑप्शन. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, का दिला आहे, QB7
काय आहे QB7, त्याच्यानंतर PC6 OD काय लिहिलं 8, त्याच्यानंतर काय आहे NE5 लिहिलेलं आहे तिथं. आपल्याला विचारलं येतं क्वेश्चन मार्कच्या जागी काय आहे ना. तर बघा आता कसं सॉल्व करायचं बघा. काय दिसून येईल इथं की Q वरून काय होणार P म्हणजे -1, P वरून O -1, O वरून N -1. आता N मधून -1 केल्यावर काय येणार तिथं M येणार. ठीक आहे. नंतर बघा आता B वरून C +1, C वरून D +1, D वरून E +1, E मध्ये +1 केलं तर काय येणार F काय येणार F येणार तिथं. त्याच्यानंतर आता इथं पाहता 6, इथं काय झालं -1, त्याच्यानंतर +2, इथं काय झालं -3, आता काय होणार मग +4 होणार. ठीक आहे. +4 केल्या 5 मध्ये तर किती आले तिथं 9 आले. तर मग इथे उत्तर काय आपलं तिथं MF9. बघा त्यानंतरच आपल्याला आकृती दिलेली आहे. अशी आकृती आहे आपल्याजवळ. अशी आपल्याजवळ आकृती दिलेली आहे. तर आपल्याला विचारलं ह्या खाली जागेवर आपण काय भरू म्हणते हे विचारलं आपल्याला. तर बघा काय लिहाल मग आता खाली जागेवर. आता इकून अशी आहे तर इकून काय राहणार मग इकून हे अशी जाणार. ठीक आहे. पूर्ण इथून लाईन जाणार आहे अशी. अशी लाईन गेल्यावर आता बघा इथून अशी क्रॉस मेथड गेलेली आहे तर इकून काय जाणार मग अशी क्रॉस मेथड जाणार आहे. म्हणजे आपलं उत्तर काय येणार तिथं अशी आकृती पाहायची ऑप्शनमध्ये. अशी आकृती कोणत्या नंबरमध्ये आहे मग ऑप्शन नंबर बी मध्ये. तर उत्तर काय मग आपलं तिथं बी आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे. जर फुटबॉलला म्हणते क्रिकेट म्हटले, क्रिकेटला बास्केटबॉल म्हटले, बास्केटबॉलला बॅडमिंटन म्हटले, बॅडमिंटनला व्हॉलीबॉल म्हटले म्हणते, व्हॉलीबॉलला हॉकी म्हटले म्हणते आणि हॉकीला गोल्फ असे म्हटले म्हणते, तर नवीन नावानुसार खेळ हा चेंडू वापरून खेळला जात नाही म्हणते असं आपल्याला विचारलं. तर मग कोणता असा खेळ आहे तो चेंडू वापरून खेळला नाही जात. तो आहे बॅडमिंटन. तर बॅडमिंटनला काय म्हटलं इथं व्हॉलीबॉल म्हटलं आहे. तर उत्तर काय मग आपलं तिथं व्हॉलीबॉल आहे. आन्सर आहे तिथं व्हॉलीबॉल. आता आपल्याला दिलेलं आहे कंप्लीट. या शब्दातील अक्षरे अशा किती वेगवेगळ्या प्रकारे मांडता येतील म्हणते की स्वर नेहमी एकत्र येतील म्हणते. तर बघा आता शब्द कोणता दिलेला आहे आपल्या इथे कंप्लीट दिलेला. काय दिलेला आहे कंप्लीट. असा आपल्याला शब्द दिलेला आहे. याच्यात म्हणते स्वर आणि व्यंजने काय म्हणते स्वरले एकत्रित आणायचं म्हणते आणि व्यंजनाला एकत्रित पहिलं आणायचं. बघा सी व्यंजन आहे, यम व्यंजन आहे, पी व्यंजन आहे, यल व्यंजन आहे आणि टी व्यंजन आहे. स्वर किती आहे ओ ई ई हे आले स्वर आले. ठीक आहे. ओ ई ई हे स्वर आले. याला काय म्हणायचं म्हणते एकच मानाचं म्हणते. ठीक आहे. तर बघायचं 1 2 3 4 5 आणि 6 किती आले 6 आले तर 6 गुणिला 5 गुणिला 4 गुणिला 3 गुणिला 2 गुणिला 1 करायचं. ठीक आहे. याचं जर आपण गुणाकार केलं तर किती येतं 6 पंच 30, 4 त्रिक 12, 12 त्रिक 36 आणि 2 720 आला. किती आला याचा गुणाकार 720 आला. नंतर बघायचं आता इथं किती पाहायचं आता किती आहे इथं एकूण स्वर किती आहे 3 आहे म्हणजे 3 आहे ना. तर 3 गुणिला 2 गुणिला 1. ठीक आहे. आणि याच्यात डबल किती आलेला आहे ई हा डबल आला. तर मग त्यांना काय करायचं ईनं भाग देऊन जायचं त्याला 2 गुणिला 1नं भाग देऊन जायचं. 2 वेळा आहे ना ते तर 2 गुणिला 1नं भाग देऊन जायचं. बघा 2 गुणिला 1 कॅन्सल झालं उरले किती 3. तर 3नं काय करायचं इथं गुणाकार करून द्यायचा. किती येते आन्सर मग आपला 3 दुणे 6, 3 7 21. तर त्याच्यात एकूण किती आहे मग उत्तर आपलं 2160 आहे. किती आहे 2160 आहे. नेहमी
किती वेळा एकत्रित मांडू शकतो आपण तिथं? 21, 60. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते, एका महाविद्यालयात म्हणते 900 विद्यार्थी आहेत म्हणते, त्याचे खालील प्रमाणे शाखेनुसार वितरण केले आहे म्हणते. तर बघा कला शाखेत किती आहे म्हणते? 39.5 आहे म्हणते. 39 पॉईंट काय म्हणते? कला शाखेत आहे म्हणते. त्याच्यानंतर म्हणते विज्ञान शाखेत किती आहे म्हणते? विज्ञान शाखेतनी 29.5 आहे. त्याच्यानंतर 31 आहे कायच्यातनी आहे? वाणिज्यमध्ये. ठीक आहे. नंतर म्हटलं काय, कला शाखेमध्ये विज्ञान शाखेपेक्षा किती विद्यार्थी अधिक आहे म्हणते? कला शाखेमध्ये विज्ञान शाखेपेक्षा किती विद्यार्थी अधिक दिसून आले आपल्याला? 10% दिसून आले. किती दिसून आले? 10%. आपल्याजवळ एकूण म्हणजे इथं एकूण विद्यार्थी किती आहे म्हणते? 900 विद्यार्थी आहे. किती आहे म्हणते एकूण विद्यार्थी? 900 एकूण विद्यार्थी आहे. ठीक आहे, एकूण 900 विद्यार्थी आहे. आणि आपले एकूण विद्यार्थी किती आहे? एकूण 100% विद्यार्थी आहे. किती आहे? 100%. 100%ची व्हॅल्यू किती आहे? 900. तर आपल्याला काढायचे काय फक्त 10%ची व्हॅल्यू. 10%ची व्हॅल्यू किती? बघा 0 0 कॅन्सल, 0 0 कॅन्सल, तर उत्तर किती आलं? 90. असे किती विद्यार्थी जास्त आहे? मग फक्त 90 विद्यार्थी जास्त आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला, 3x-1 प्लस काय आहे? 3x+1 बरोबर काय दिलं आहे आपल्याला? 810च्या बरोबर दिलेलं आहे. आपल्याला विचारलं काय? एक्सची व्हॅल्यू काढा म्हणते. काय विचारलं? एक्सची व्हॅल्यू काढा. तर बघा कसं काढायचं हे? बघा याचा काय करायचं? गुणाकार करून टाकायचा इथं. ठीक आहे, 3x ची पॉवर, आता इथं काय करायचं? गुणाकार आहे ना, तर ठीक आहे, गुणाकार द्यायचा 3 1 प्लस आहे तर प्लस द्यायचा 3x ची पॉवर, आता ती गुणा आहे तर गुणाकार द्यायचा 3x ची पॉवर 1. ठीक आहे, इथे लिहायचं. ठीक आहे, आता इथे लिहायचं. तिथे किती दिसून आले? 810च्या बरोबर आहे म्हणते. ठीक आहे, आता याला काय करायचं? एक्सले काय करायचं? इथं मायनस आहे तर मायनस लक्षात ठेवायचं. ठीक आहे, एक्सले काय करायचं? कॉमन घेऊन घ्यायचं. काय करायचं? कॉमन. 3x ची पॉवर 3x ची पॉवर हे घराचं कॉमन घेतल्यावर काय येऊन आलं इथं? 3 -1 प्लस काय येऊन आलं इथं? 3 ची पॉवर 1 येऊन आलं इथं. तर हे बरोबर काय दिसून आलं? 810चे दिसून आले. ठीक आहे, आता हे -1ला काय करायचं? हे 1 आता खाली आलं पाहिजे बघ, तर मग काय करायचं? 1/3 प्लस 3. आता हे मायनसचं काय होऊन जातं इथं? प्लसमध्ये होऊन जातं. ठीक आहे, हे 3 ची पॉवर x बरोबर कायच्या बरोबर आहे म्हणते? 810च्या बरोबर आहे. आता करून घ्यायचं बघा. 3 त्रिक 9 प्लस 1 किती झाले? 10/3 झाले. गुन्हेला काय? 3 ची पॉवर x आहे. हे बरोबर काय म्हणते? 810च्या बरोबर. बघा 0 आणि 0 काय झालं? कॅन्सल झालं. हे 3 गेले इकडे गेल्यावर काय होते? गुणाकारामध्ये चालले जाते. 3 ची पॉवर x काय झालं? एकूण 81 गुन्हेला काय झालं? 3 झाले. आपल्याला 1 ची व्हॅल्यू पाहिजे. तर बघा 3 ची पॉवर हे काय दिसून आलं इथं? 81 काय आहे? 3 गुणेला 3 गुणेला 3 गुणेला 3 आहे. हे आणखी 3 आहे, म्हणजे 3 ची पॉवर किती दिसून आली तिथं? 5 दिसून आली. 3 ची पॉवर काय दिसून आली? 5 दिसून आली. तर उत्तर किती आहे मग? आपलं 1 ची व्हॅल्यू किती आहे मग तिथं? 5 आहे. 1 ची व्हॅल्यू किती आहे तिथं? 5. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे काय इथं? अंडररूटमध्ये काय आहे? 27 क्यूब रूट आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आणखी इथं 78 लिहिले आणि याचे काय आहे? अंडररूट आहे. प्लस 55 आहे, त्याचाही काय दिलं आहे आपल्याला इथं? क्यूब रूट दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? क्यूब रूट दिलेलं आहे. याची आपल्याला व्हॅल्यू काढायला सांगितलं. बघा आता हे काय? क्यूब रूट आहे. 27 कायचा क्यूब येते? 3चा क्यूब येते. तर 3 इथं बाहेर येऊन जाते, कॅन्सल होऊन जाते. 3 प्लस इथं प्लसचं चिन्ह आहे. ठीक आहे, 3 प्लस 78 झालं तर किती येते? 81 येते. ठीक आहे, 81ला जर आपण अंडररूट 81 कायचा स्क्वेअर येते? 9चा स्क्वेअर येते. इथं कॅन्सल झालं, तिथं काय येते? 9. 9 प्लस 55 आता. ठीक आहे, 9 प्लस 55 केल्यावर किती येते? 64 येते. ठीक आहे, 64 आल्यावर इथं काय? क्यूब रूट आहे. 64 कायचा क्यूब येते? तर 4चा क्यूब येते. इथून कॅन्सल होते, काय येतं? बाहेर येते 4 येते. मग उत्तर काय येतं आपलं? 4. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे काय दिलेला? यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे म्हणते? संख्या कोणकोणत्या दिलेल्या आपल्याला? 2 दिलेले आहे, रूट 10 दिलेली आहे,
त्याच्यानंतर काय दिलेलं आहे, √-3 दिलेली आहे. त्याच्यानंतर 6√25 दिलेली आहे. याच्यापैकी कोणती संख्या सर्वात मोठी आहे हे आपल्याला विचारलं. तर बघा कसं काय काढायचं आहे. आता 2 लिहिलं, 2ची पॉवर काय 1 आहे, ठीक आहे. लिहा 10 काय आहे, 10ची पॉवर 1/2 आहे, ठीक आहे, लिहिलं. 5ची पॉवर काय 5ची पॉवर काय फक्त -3 आहे, ठीक आहे, लिहिलं. त्याच्यानंतर काय आहे 25 आहे ना, तर 25ची पॉवर काय 1/6 आहे, लिहिलं. आता काय करायचं, याचं काय करायचं, लसही काढून घ्यायचं ह्या संख्येचा, ठीक आहे. तर काय दिसून आलं आपल्याला कॉमन 3 आहे ना, 6 भाग जाणार, त्याला काय करायचं 6 कॉमन घेऊन घ्यायचं, ठीक आहे. आता 1नं जर 6ला भाग दिले किती आलं, 2ची पॉवर 6 आले, ठीक आहे. आता 10ले 1/2ले 6नं भाग दिलेत किती येते, गुणाकार केला तर 2 बेत्रिक 6, 10ची पॉवर किती आली इथं 3 आली. इकडे जर भाग दिला 3 तर किती दिले 2 आले, 5ची पॉवर इथं -2 आली. 25ले 1/6नं गुणलं तर किती येते, 6 कॅन्सल झालं, 25ची पॉवर 1 आली, ठीक आहे. आता 2ची पॉवर 6 किती होते, 64 होते. 2ची पॉवर 6 64 होते. 10ची पॉवर 3 येते, ठीक आहे. 10ची पॉवर 3 किती येते, 1000 येते, ठीक आहे. 5ची पॉवर 2 किती येते, स्क्वेअर केला तर 25च येते. त्याच्यानंतर 25ची पॉवर 1 केली तर किती येते, फक्त 25 येते. आता विचारलं आपल्याला सर्वात मोठी संख्या कोणती याच्यात नाही, काय दिसून आली इथं 1000 दिसून आली. आणि 1000च्या जागी काय वापरला आहे आपण, √10 वापरलं आहे. तर मग सर्वात मोठी काय आहे याच्यात नाही, √10 आहे. काय आहे, √10 हे आपलं तिथं ॲन्सर. बघा त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे 7ची पॉवर 0 किती आहे, -7 × 7 प्लस काय 7 भागिले काय 7 हे आपल्याला विचारलं. तर बघा आता याचं उत्तर काय येणार आहे, बरोबर किती आहे म्हणते बघा. 7ले 7नं भाग दिला तर किती आलं इथं 1 आला, ठीक आहे. आता इथं मायनस आहे, 7 × 7 केले तर किती येते 49 येते, +1 आहे. इथे काय आहे +चे 7च आहे, ठीक आहे. आता +7 आणि +1 किती झाले 8 झाले, 8 इथं काय आहे -चे 49, +चे 8मधून -चे 49 गेले तर किती येईल, फक्त -चे 41 आले. आता बघा 7ची पॉवर 0 केलं तर किती येणार आहे, 7ची पॉवर 0 केलं तर फक्त 1 येते. 7ची पॉवर कोणत्याही संख्येची पॉवर आपण 0 केले तर काय येते 1 येते. 1 गुणेला -41 केलं तर किती होऊन आलं आपलं उत्तर, -41 हे आपलं तिथं ॲन्सर आहे. बघा हा आपला शेवटला क्वेश्चन आहे. बघा काय दिलेला आहे, x + 1/x काय आहे, x + 1/1 बरोबर किती दिलेला आहे, तिथं 8 दिलेला आहे. काय दिलेला 8. विचारला का आपल्याला x³ + 1/x³ बरोबर किती आहे ते विचारलं आपल्याला. तर बघा कसं सॉल्व करायचं आहे, काही नाही. आता काय दिलेलं इथं x + 1/x x³ + 1/x म्हणजे आपल्याला काय काढायचं, तिथं क्यूबच काढायचा आहे. बघा 8चा क्यूब किती येते, 8चा क्यूब किती येते 512 येते. म्हणजे तिथं करायचं काय आपल्याला, तिथं याचा 8चा क्यूब काढायचा आहे, मायनस काय करायचं 8 × 3 याच्यातून मायनस करून घ्यायचे, म्हणजे आपलं तिथं उत्तर येऊन जाते. बघा 8चा क्यूब किती येते 512 -8 8 किती होते 24, ठीक आहे. 512मधून 24 गेले तर किती उरले 488 उरले, किती उरले 488 उरले. याला आपलं तिथं ॲन्सर, ठीक आहे. इथं आपला पूर्ण क्लास संपला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगून द्यायचा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जर तुम्हाला अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओ बघायचे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आणखी सांगा, म्हणजे जेणेकरून आणखी आपण जेवढे पेपर सेट असेल म्हणजे आता झालेले परीक्षाचे ते पूर्ण आपण सॉल्व करून ठेवू, ठीक आहे. धन्यवाद.